नमस्कार. आज 30 जानेवारी 2026 माघ शुक्ल त्रयोदशीचा हा प्रदोष काळ चालू आहे. या निमित्ताने आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यास प्रेमी आपल्या ज्योतिष अभ्यासाची एक नवीन उंची निर्माण करण्यासाठी या वर्गामध्ये सामील झालेलो आहोत. अतिशय सुंदर निर्देशन आहे सरांचा वॉलपेपर, ज्या शिवात्मकाची ती ध्यानस्थ निर्विकार स्थिती, अशा प्रकारे आपली प्रगल्भता सुद्धा आपण ध्यानस्थ होऊन वाढवायची असते. अशाच प्रकारे हा अभ्यास पुढे घेऊन जायचा असतो. यासाठी सदैव आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभत असतात. आपल्याला नमस्कार. आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांना माझा सप्रेम नमस्कार. त्यावेळेला आपण त्या शिवात्मकाच्या ध्यानस्थ स्वरूपाप्रमाणे निर्विकार होऊन या मंत्राकडे आपलं लक्ष केंद्रित करायचंय आणि स्थिर व्हायचंय. श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्या पठेन्नरः न च विघ्नमयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिम. जपे गणपति स्तोत्रम षड्भिर्मासे फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणवैश्य लिखित्वा या फलं लभेत. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. फार छानपैकी प्रार्थना झाली. धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला. आणि तुम्ही असंच येत राहा आणि आरंभ करत राहा. होय सर, नक्कीच. धन्यवाद. बरं, सर्वांना नमस्कार. सगळे आदरणीय आपले सभासद आहेत त्या सगळ्यांना नमस्कार. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, आज एक नवीन कुंडली मांडणार आहे. तर त्या नवीन कुंडलीचं मार्गदर्शन आपण करणार आहोत. त्यामध्ये ही जी पत्रिका आहे, ही पत्रिका एका IRS या व्यक्तीची आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये. ॲक्च्युली ते IAS असतात, पण कमी मार्क मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तिथे त्यांची पोस्टिंग IRS म्हणून होते. तर IASला चॉईस असतं की तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण कमी मार्क मिळाल्यामुळे ह्या लोकांना जिथे सरकार हे करेल तिथे जायला लागतात. तर जन्मतारीख आहे 8 ऑक्टोबर 1980. सकाळी 6:37 मुंबईतला जन्म आहे. तर त्या ठिकाणी आपण बघू, तर त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जातकाने आपलं जीवन सुरू केलेलं आहे. आणि त्यातून त्याची जी काही इच्छा होती की आपल्याला सरकारी क्षेत्राशी संबंधित कार्य मिळालं पाहिजे, तर त्याचे योग आपल्याला इथे वाचायचे आहेत. तर ते कुठल्या योगामुळे एवढ्या मोठ्या चांगल्या परिस्थितीमध्ये जातक काम करू शकलं. आणि एकाच ह्याच्यामध्ये सहसा 7 आयटम्स असतात, पण पहिल्या ह्याच्यामध्येच
जातकाने चांगले मार्क मिळून त्याला दर्जा मिळाला आणि तो कार्यरत झाला आणि आता कलकत्ता बेसला आहे पोस्टिंग आणि अत्यंत हुशार, गुणी आणि चांगल्यापैकी यश मिळवणारं. तसं ह्या व्यक्तीने बरीचशी पोस्टिंग केलेली आहे. त्यांच्याकडे बरेचसे डिपार्टमेंट येतात. एक्साईज येतं, कस्टम येतं, महसूल खात्यामधले काही पर्टिक्युलर आयटम असतात ते येतं, रेव्हेन्यू येतं, त्याच्यानंतर ड्रग आणि नार्कोटिक्स हे सुद्धा त्या लोकांकडेच असतं. तशा बऱ्याच ठिकाणी कार्यरत होऊन त्याने चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे आणि याला हे सगळं मिळायला कारण काय, तर त्याची ग्रहस्थिती. आज आपण ज्योतिष शिकत आहोत. त्या ज्योतिषामध्ये खरोखर आपली ग्रहस्थिती कशी आहे त्याच्यावरती आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो आणि तिथून त्याला त्या ठिकाणी जे काही कार्य करण्याची संधी मिळते. तर आपला मुख्य उद्देश असा आहे की त्या पूर्णपणे जातकाला कशा स्वरूपाचं यश आणि कशामुळे मिळेल. आणि आता मी तुम्हाला नेहमी सांगतो की राशींची तत्त्व जी आहेत ती राशींची कॅरेक्टर्स असतात. तर त्यांच्यामध्ये त्यांना सोपवलेली आहेत परमेश्वराने. ह्या माध्यमातूनच तो तिथे कार्यरत होईल आणि त्याच्या हातून तेच काम होणार असेल किंवा होत राहील. तर तशा तऱ्हेने जी स्थिती असते ती त्याला पुढे त्याच्या याच्यामध्ये उपयोगी पडते आणि तिथून त्याच्या जीवनाला सुरुवात होते. लहानपण वेगळं असतं आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर करिअर ओरिएंटेड पत्रिका बनते. त्यावेळेला सरकारी क्षेत्राशी संबंधित कार्य करण्याची संधी मिळते. तर त्याला कारणं पण अशी असतात की ग्रह आपल्याला त्या क्षेत्राकडे घेऊन जातात. क्षेत्र निवडणं हे जरी आपलं काम असलं पण तिथे ग्रहांची साथ असेल तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये पारंगत होतो आणि तिथे आपल्याला यश मिळतं. तसंच ह्या व्यक्तीला साधारणतः जे यश आहे ते वयाच्या 26-27व्या वर्षी मिळालं. आता त्यावेळेला त्याचं गोचर अवश्य पाहावं. जातक जेव्हा तुमच्याकडे येणार आहे किंवा आलेला आहे त्यावेळेला त्याची पत्रिका ही मूळ त्याला काय देणार आहे आणि त्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी. मग ही 12 स्थाने जी आहेत त्या स्थानांमधून आपण ज्योतिष पाहतो. त्यावेळेला 12ही स्थानांचा जो काही फलादेश असतो तो आपल्या जीवनभर आपल्या पाठीशी असतो. तो कधी पुढे नेतो, कधी मागे आणतो, पण त्याचं फलित जे आहे ते फलित तिथे आपल्याला मिळतं. तर तसंच स्वागत करायला मी विसरलो. तर त्या ह्याच्यामध्ये सर्व आदरणीय व्यक्तींचं स्वागत आहे. आमच्या चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, कोमल मॅडमचं आहे, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. सर्वांचं स्वागत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पत्रिका वाचन आता सुरू करायचं आहे. कुठल्या ग्रहाने काय दिलं आहे आणि तशा त्याच्यावरती चव्हाण मॅडम जरा तुम्ही आरंभ करा, मग नंतर मी मला कामाला सुरुवात करतो. काय सर, इंट्रोडक्शन देऊ? येस. हा. सरांना माझा नमस्कार आणि जे कोणी मान्यवर आहेत त्यांनाही माझा नमस्कार. सरांनी आज कुंडली मांडली आहे आणि ती चांगली आहे. 8-10-79 80 8-10-80 ची कुंडली आहे. 6-67 सकाळी. आणि सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. कुंडली चांगली आहे. तर सर काय सांगतात ते ऐकूया आता. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. चव्हाण मॅडम धन्यवाद. आवाज थँक्यू सर. हां मॅडम, जरा 2 मिनटं पत्रिका बघा, मला काढा जरा, कारण की मला हे आता सेटिंग बरोबर आहे. कारण का बऱ्याच वेळेला सेटिंग घालतं ना. बरं ठीक आहे, लावा पत्रिका. लावा मॅडम.
बरं, आता पत्रिका तुमच्या समोर आहे. तारीख तर तुम्ही मला वाटतं नोंद करून घेतलेलीच असेल, तर कृपया याच्यावरती रेघा ओढू नका. तर इथे कन्या लग्न आहे. तर लक्षात घ्या की कन्या लग्न आणि मिथुन लग्न ही वाणिज्य लग्न आहेत, म्हणजे वाणिज्य राशी आहेत. राशीतून लग्न निर्माण होतं, म्हणजे प्रथम स्थान ज्याला आपण म्हणतो त्याला लग्नस्थान म्हणतो. म्हणजे हे वाणिज्य राशीतून त्याचा जन्म झालेला आहे. जेव्हा पूर्व दिशेला उदित राशी होती कन्या, त्यावेळेला जातकाचा जन्म झाला आणि तो जन्म होताना राशीने किती भोग भोगला होता त्याचं सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करून केलं पाहिजे. तर 22 अंशाचं लग्न आहे. तर 22 अंशाला जे लग्न येतं तर तो हस्त नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे. आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जन्म होताना नवमांश कुठला होता आणि नक्षत्राचं कुठलं चरण होतं आणि नक्षत्र कोणतं होतं. तर हस्त नक्षत्र होतं, त्याचं चतुर्थ चरण कर्क नवमांश आहे. हस्त नक्षत्राचा आरंभ मेष नवमाशाने सुरू होतो. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये असणारे 4 ग्रह जे आहेत ते 4 ग्रहांमध्ये रवी आणि चंद्र हे दोघं प्रथम स्थानामध्ये आहेत. तर आपण पूर्वी पण सांगितलेलं आहे की पृथ्वी तत्वाचं लग्न, पृथ्वी तत्वाचा चंद्र आणि पृथ्वी तत्वाचा सूर्य आणि पृथ्वी तत्वाचं लग्न म्हणजे केंद्र आणि त्रिकोण. तर अशाने एक फार चांगल्यापैकी राजयोग बनतो. तसा हा राजयोग जन्मताच तयार झालेला आहे. त्यानंतर आपण बघितलं तर गुरु आणि शनीची युती ह्या कन्या राशीमध्ये 60 वर्षानंतर झालेली आहे, नेहमी होत नाही. त्याच्या अगोदरची जी युती होती आता ही 1980ची आहे, तर 60 त्याच्यातून बाद केले तर आपण बघा की 80 सालच्या अगोदर 2020 साली 1920 साली साधारणतः कन्या राशीमध्ये युती होती. त्याच्या अगोदर ही युती जी आहे ती सिंह राशीमध्ये होती, ती याच वर्षी होती. म्हणजे युती होताना पहिला अग्नितत्वात होते, मग पृथ्वी तत्वामध्ये होते गुरु शनीचा. आता हा राजयोग कसा आहे, दरवेळेला कधी कधी फक्त शनी गुरुची युती असेल तर आपल्याला अपयश येतं असं बिलकुल नाही. पण इथे शनी हा सरकारी क्षेत्राशी संबंधित असणारा ग्रह आहे आणि तो षष्ठेश आहे. षष्ठस्थान हे जे आहे हे सरकारी नोकरीचं स्थान आहे. तर सरकारी नोकरीमध्ये आपल्याला 2 ग्रह कायमस्वरूपी सपोर्ट करत असतात, एक सूर्य आणि एक शनी. शनी हा सरकारी क्षेत्रामध्ये आपल्याला कार्यरत करतो का तिथे कुंभरास आलेली आहे, ती शनीची मूळ त्रिकोण रास आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर लग्नी गुरु आला आहे, तो चतुर्थेश आहे. तर चतुर्थेश आणि पंचमेश ह्या दोघांची युती लग्नामध्ये झालेली आहे. तसाच हा गुरु जो आहे तो सप्तमेश सुद्धा आहे आणि षष्ठेश सुद्धा आहे. तर गुरु आणि शनी यांच्या राशींचं तुम्ही बघितलं तर ह्या 2 राशी अशा आहेत की गुरुनंतर शनी, परत शनी आणि परत गुरु, अशा या राशींची रचना आकाशामध्ये आहे. मग अशा वेळेला सप्तमेश सुद्धा लग्नी आहे, चतुर्थेश सुद्धा लग्नी आहे. 2 केंद्राचे स्थानाचा अधिपती हा लग्नी आहे आणि त्रिकोणाधिपती म्हणजे शनी. तर कन्या लग्नाला स्वयं बुध हा राजयोगकारक असतो, कारण तो स्वतः हुशार आहे. केंद्र त्रिकोणातला ग्रह असतो तो त्याला राजयोग करतो, म्हणजे गुरुसुद्धा करेल आणि बुधसुद्धा करेल. मग कन्या लग्नाला आपण पाहिलं तर सप्तमात मीन रास येते म्हणजे गुरु, चतुर्थात धनुरास येते म्हणजे गुरु, दशमात मिथुन रास येते म्हणून बुध आणि लग्नात कन्या रास येते म्हणून बुध. तर इथे राजयोगकारक आणि तो कुठल्या स्थानात बसलाय तर धनस्थानामध्ये, मारक स्थानात आहे, पण तो तूळ राशीत आहे. तूळ राशी ही आपल्याला सगळ्या सुखसोयी पुरवणारी रास आहे. म्हणजे आपल्याला जे काही मनोरंजन म्हणा, जे काही ज्याला आपण म्हणतो ज्याला लक्झरी लाईफ म्हणा, आर्थिक सुबत्ता म्हणा, वैवाहिक जीवन म्हणा, अशा ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये तूळ राशीला फार महत्त्व आहे. तूळ राशीमध्ये असणारा ग्रह
कदाचित कालांतराने तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती आपल्या जीवनसाथीचा फलादेश सुद्धा अवलंबून असतो. तसंच ही भाग्यामध्ये असणारी रास सुद्धा शुक्राचीच आहे आणि धनस्थानामध्ये असणारी रास सुद्धा शुक्राची आहे. आणि तो शुक्र जो आहे तो कुठेशी आहे तर आपल्याला बघितलं तर शुक्र हा 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो सिंह राशीत आहे. तर सिंह रास ही राजराशी आहे. म्हणजे भाग्य आपल्याला कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल तर ह्या सरकारच्या ज्या राशी आहेत त्या कुंभ आणि सिंह, तर त्याच्यामध्ये भाग्येश आहे. तर पत्रिका वाचताना ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला भाग्याधिपती हा 12व्या स्थानात शुक्र बलवान आहे, जरी ते 12वं स्थान असलं तरी. आणि 12व्या स्थानाचा अधिपती हा लग्नामध्ये आलेला आहे आणि तो कन्या राशीत आहे आणि तो मित्राच्या राशीत आहे, मित्रासोबत आहे. शनी रवी असे दोन एकमेकाचे शत्रू आहेत, पण गुरु सोबत असल्यामुळे अधिक चंद्रशनीची पण युती आहे, त्याला विषयोग म्हटलेला आहे. पण जेव्हा एखादा ग्रह राजासोबत असतो म्हणजे रवीसोबत असतो त्याला बऱ्याचशा गोष्टीला तिथे अभय मिळतं आणि त्यातून त्याची जे काही त्रास होण्याचा जो भाग असतो तो तिथे निवारण होतो. म्हणजे दरवेळेला त्रास होईलच असं नाही. आणि त्यात प्रथम स्थानामध्ये सूर्य आणि गुरु हे फार महत्त्वाचे ग्रह आहेत. गुरु हा भाग्य विधाता आहे, त्याची दृष्टी सप्तम स्थानावर स्वतःच्या राशीवरती आहे आणि भाग्यस्थानावरती सुद्धा आहे, अधिक पंचम स्थानावरती सुद्धा आहे. तिथे केतू आहे. पण पंचमेश आणि षष्ठे दोन्ही लग्नामध्ये आहेत. तर सरकारी क्षेत्राशी संबंधित या जातकाने कशी प्रगती केली असं जर तुमच्याकडे पत्रिका आली तर त्याला तुमच्याकडे उत्तर पाहिजे. प्रथम स्थानावरती होणारी आंदोलनं जीवनामध्ये आपल्याला आपली दिशा ठरवतात. तर दशम स्थान हे उपचय स्थान आहे, त्याच्यामध्ये मंगळ हा उपचय स्थानामध्ये वृश्चिक राशीत आहे आणि तो स्वतःच्या राशीत आहे. काहीतरी करून दाखवण्याची जी काही इच्छा असते किंवा मनामध्ये घेतलेला जो भाग असतो की आपण काहीतरी बनायचं, तर ते पराक्रम स्थान आहे. पराक्रम स्थानावरून बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. पराक्रम स्थानावरून विज्ञान पाहिलं जातं, म्हणजे वृश्चिक राशीतून ना. मग तसं ह्याला मॅथ्स जो आहे म्हणजे गणित हा विषय अतिशय सोपा गेला आणि त्याच्या कार्यामध्ये सुद्धा जो काही कार्य आहे ते सुद्धा गणितावरती आधारित आहे. त्याच्यामुळे तिथे त्याने यश मिळवलं. म्हणून तुम्ही पत्रिका पाहते वेळी मेषेचा मंगळ, वृश्चिकेचा मंगळ, मंगळ हा गणित तज्ज्ञ आहे, बुध हा बँकिंगच्या ह्याच्यामध्ये गणित करणार किंवा इत्यादी महसूलचं, आणि गुरु जो आहे तो बँकिंगचं आणि ज्याला आपण म्हणतो की फायदा कसा करून देत. तर तशी व्यापारी रास ही कन्या आहे आणि मिथुन व्यापारी रास आहे. तर व्यापाऱ्यांशी संबंध असणारे जे काही कार्य आहे ते ह्याच्या नशिबामध्ये आलेलं आहे. तर अशा तऱ्हेने ही पत्रिका आहे आणि ह्या पत्रिकेमध्ये त्याला चांगलं यश मिळालेलं आहे अतिशय कमी वयामध्ये. आपण जर नक्षत्राचा विचार केला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चंद्र हा कोणत्या नक्षत्रात आहे त्याच्यावरती नक्षत्र हा मीन राशीतला चंद्र आहे. तो मीन राशीतला नक्षत्र हे उत्तरा नक्षत्र जे आहे उत्तरा हां त्याच्यातलं आहे आणि त्यातून त्याला नवमांश मीन मिळालेला आहे. शनी चंद्र सुद्धा इथे पण युतीमध्ये आहेत आणि नवमांशामध्ये सुद्धा युतीत आहे. नवमांश कुंडली मॅडम लावतील तेव्हा तुम्हाला बघा. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका असून तर नवमांशाचा पण विचार केला पाहिजे. आता नवमांश याचे दोन प्रकार आहेत. जेव्हा एखादा ग्रह नवमांशामध्ये सुद्धा एकत्रित येतो त्यावेळेला तो एकाच चरणामध्ये असेल तर तो एकत्रच त्या चरणामध्ये येतो, म्हणजे मीन नवमांशाच्या ह्याच्यामध्ये. तर त्याचे विचार काय असतील तर चंद्रशनी युती ही काही वाईट युती आहे असं नाही, पण तो विषयोग आहे. कधी ना कधीतरी त्याला तणाव किंवा काही जबाबदाऱ्या आणि
तर शनी हा ग्रह असा आहे, इट इज कंट्रोल्ड बाय सॅटर्न, म्हणजे सगळे ग्रहांना तो आपल्या निरीक्षणाखाली ठेवून. तुम्हाला सरकारी कायदे माहिती आहेत की सरकारी कायद्यानुसार सगळं चालतं. तर त्याप्रमाणे शनिचंद्राची युती, शनी गुरुची युती, शनी रवीची युती, ह्या सगळी जी युती आहे ती युती ह्याच्यामध्ये सगळ्या कंट्रोल कोणाकडे आहे. जरी रवी मोठा ग्रह असला, शनीचा पिता असला, तरीसुद्धा शनीकडे चाव्या भरपूर आहेत. म्हणजे इथे हालचाल करायला शनीच्या क्षेत्राशी संबंधितच कार्य करावं लागेल. अधिकतम तुम्हाला माहिती आहे की गुन्हे शाखेमध्ये सुद्धा जे लोक कार्यरत असतात, तसा हा इंटेलिजन्समध्ये पण होता. ही व्यक्ती इंटेलिजन्स कस्टममध्ये एक स्टाफ असतो, त्याच्यामध्ये सुद्धा होता. मग त्या ठिकाणी भरपूर काही यश मिळवलेलं आहे. अशा तऱ्हेने ही यशस्वी पत्रिका आहे. मला वाटतं ॲडव्होकेट पाटील आल्यात का मॅडम? आहे ना आत सर, आहे नाही पण थोडंसं नाही, त्या उशिरा जॉईन त्या झाले. एक सातारच्या पाटील आहेत ना? ओके, हा, मला वाटलं मलाच म्हणलं नाही, कारण मी पण LLM केलेलं आहे. अच्छा अच्छा, ओके फाईन, ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद, हरकत नाही. तर अशी ही पत्रिका आहे. आता याच्यावरती तुम्हाला भाष्य करायचं आहे. मी तुम्हाला पत्रिका सगळी समजावून सांगितली. तुमचे विचार मांडायचे आहेत. प्रत्येकाने आपापल्या वाटेल त्याप्रमाणे माईक उघडा करावा आणि आपले विचार मांडावे. पत्रिकेतल्या काही चुका आहेत, काही घटना आहेत. कर्क राशीमध्ये राहू आहे तर निश्चितच त्या ठिकाणी आईच्याबद्दलचा काही प्रश्न आहे. तर कर्केतला राहू हा मातेशी संबंधित काही तिथे प्रश्न उपस्थित करेल भविष्यामध्ये, असं सांगितलं जातं. कळलं का? हा भाग आहे. सर, हां, बोलू का मी? बोला ना. सर, याला मंगळाच्या दशेमध्ये यश मिळालंय 27व्या वर्षी. हो, मंगळ पराक्रम सणात आहे ना त्याच्यात. येस, बरोबर, बोला ना. आता ही पत्रिका मी तुम्हाला भूमिका सांगितली मॅडम की हे असं असं ही पत्रिका आहे. आता तुम्हाला विचार मांडायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघितलं तो वृश्चिक राशीतला मंगळ आहे, तो सुद्धा धाडसी आहे. त्याची दृष्टी जी आहे ती षष्ठ स्थानावरती आहे, तिथे शुक्रसुद्धा पाहतो आणि मंगळसुद्धा पाहतो. म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाची दृष्टी ज्या ज्या स्थानावरती असेल, तसा बुध अष्टमात पण पाहतोय. पण बुध हा धनस्थानामध्ये आहे आणि धनस्थानामध्ये असणारा बुध हा वाचेशी संबंधित आहे, कौटुंबिक संबंध आहे, आर्थिक संबंध आहे. तर तिथे बुधाची जी काही आपण बुद्धी म्हणतो, बौद्धिक अवस्था, तर ही कशी असेल, तर ती शुक्राच्या राशीमधली आहे. आणि बुध हा नवमाशामध्ये सुद्धा कुंभ नवमाशात आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वाती नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे. कळलं का? बरं, आणखी कोणाला काही विचार मांडायचे बोला. तर आणि आता त्यांची गुरुची महादशा चालू आहे, गुरु लग्नी. हं? आणि गुरुची स्थान चतुर्थ आणि सप्तम स्थान, म्हणजे आणि आत्ताच्या गोचरीच्या गुरुच्या दृष्टीचा विचार केला तर हो, आत्ता त्यांना जास्त चांगलं यश मिळत असेल का? हां, म्हणजे कसं आहे, मूळ पत्रिका जेव्हा मॅडम चांगली असते ना, हां, तर त्यावेळेला गोचरीतले राहू शनी केतू हे राकेश जे आहेत, हो, हो, ह्यांच्यापासून थोडंसं जपून राहावं. हां, हो, म्हणजे बरोबर आहे. काय होतं, श्रेष्ठात आत्ता राहू आहे ना. हां, हं. आणि आणि तो मेन शनी. शुक्रासमोरून चाललेला आहे, केतू हां, 12व्या स्थानामध्ये आहे. हो, हो, तर गोचरमध्ये तुम्हाला शनी राहू केतूची जी काही ट्रान्झिस्ट आहे हां, ते थोडंसं सांभाळून राहायला पाहिजे. कारण ते दीर्घ मुदतीचे ग्रह आहेत, म्हणजे स्लो मोशन आहे. हं, हं, आणि तसा गुरु हा कधी कोणाचं वाईट करत नाही. हां, गुरुचा मूळचा प्रवास जो आहे, गुरुची लोक वाट बघत असतात आणि अशा वेळेला त्या ठिकाणी गुरुचं आगमन जे आहे आता ते
मिथुन राशीमध्ये आहे हो आणि ते धनत्रिकोणामधलं आहे. हो तसंच राहू जरी षष्ठात असला हां तरी गुरुची दृष्टी आहे हो आहे. 9वी. 9वी दृष्टी आहे. चतुर्थावती दृष्टी आहे गोचरीची. हं. पण ह्याचं जीवन जे आहे ह्या व्यक्तीचं सतत ट्रान्सफर अँड ट्रान्सफर अँड हो ट्रान्सफर, हो बरोबर म्हणजे आहे. सतत तिथे फिरायला लागलेलं आहे. हं. आता कलकत्ता आणि ह्यांना एकदा IRS झाल्यानंतर कसं आहे मॅडम की बोटीच्या धक्क्यावरती पण उभं राहावं लागतं, हो हो त्याच्यानंतर विमानतळावरती पण राहावं लागतं आणि बाकी ड्रगचे जे काही हे असतात त्याच्यावरती पण लक्ष ठेवावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी हे त्याच्यामध्ये तारेवरची दिवाळ्यात पण कसरतच असते. हो हो. हं. आणि ती सगळी बौद्धिक शारीरिक हा सगळा प्रवास असतो. होय होय. धन्यवाद सर. एक फक्त धन्यवाद. आणखी एक शंका विचारू, म्हणजे बोला. ही ह्या पत्रिकेशी रिलेटेड असं नाही, पण आता आपण बोलताना म्हणालात की मंगळामुळे गणित सोपं गेलं. हा, हो तर वृश्चिकेचा मंगळ, मेषेचा मंगळ, म्हणजे हो त्याच राशींचे स्वामी, पण मग हो मकरेचा मंगळ असणाऱ्याला पण असं गणित सोपं जाऊ शकतं का? नक्की. आता मंगळ हा न आताचं जे सध्याचं विज्ञान आहे, हा तर तुम्ही तुमचं गणित किती चांगलं आहे हा तर त्याकरता तुम्हाला बघितलं पाहिजे एक तर मंगळ आपल्या कुठल्या स्थानात आहे हा आणि मंगळाच्या राशीत कोण आहे. अच्छा. येस, मंगळाच्या 2 राशी आहेत ना, हो वृश्चिक आणि त्याच्यामध्ये मेष. त्याच्यामध्ये असणारा ग्रह कोण आहे. हम्म, हम्म. आणि गणित हे जे आहे ना मॅडम, हा हे सगळ्याकडे दिलेलं आहे. म्हणजे चंद्राचं गणित आहे ते मनाचं आहे, अच्छा. हो हो मंगळाचं गणित आहे ते आक्रमण करण्याचं आहे, बरोबर आहे. रवीचं गणित आहे राज्य स्थापन करण्याचं आहे, हम्म, बुधाचं गणित आहे व्यापाराचं आहे, गुरुचं गणित जे आहे ते त्या ठिकाणी वृद्धी करण्याचं आहे, हम्म. शुक्राचं गणित आहे की मला चांगलं कसं मिळेल ह्याच्याकरता आहे, आणि शनीचं गणित आहे की न्यायप्रवृत्त करताना त्या ठिकाणी त्याला कुठल्या कलमाखाली किंवा काय करावं हे गणित आहे. राहूचं आणि अतिशय छान सांगताय तुम्ही. हा, ते गणित सगळ्यांकडे आहेत, सगळ्या लोकांची गणित असतात. हम्म. आता माझा स्वतःचा बुध हा मेष राशीत आहे, तर मला कधी हातामध्ये पेन पेन्सिल घ्यावीच लागली नाही. हा हा गणित एवढं फास्ट आहे. बरोबर असं आहे. आहे. हम्म. तर म्हणून कुठल्या राशीत कुठला आहे तर त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून गणिताचा मुख्य कारक ग्रह जो आहे हल्लीचा विज्ञान, आता स्पेसची गणितं जी आहेत ती हर्षलकडे आहेत बरोबर. आकाशातली. पण इंजिनिअरिंग आणि IT मधली गणितं जी आहेत, मग मेकॅनिकल इंजिनियर असो किंवा BSc सायन्स असो हा किंवा पॅथॉलॉजिकलचं असो किंवा आणखी इत्यादी मेडिसिनची असो, हा त्याला सुद्धा गणितं लागतातच. होय ती होय. सगळी मंगळाकडे. अच्छा. येस मॅडम. थँक्यू सर. खूपच छान समजलं. म्हणजे हा कन्सेप्ट, म्हणजे प्रत्येक गृहाकडनं गणित, हा हो कन्सेप्ट हो. इतका सुंदर क्लिअर झाला आणि हे कधीच कुणी सांगितलेलं नव्हतं. म्हणजे नाही ठीक आहे. फारच छान. धन्यवाद. धन्यवाद. हो धन्यवाद. धन्यवाद. बोला, आणखी कोण बोलणार आहे. सर बोलू. तर सर राहू केतूचं राहिलं ना सांगायचं त्या. हा, राहूचं गणिताबद्दल म्हणताय तुम्ही. हो सर. हा, राहूची गणित त्याला पाताळयंत्रीपणा कसा करावा हा मला वाटतं. याचं गणित राहूकडून शिकावं. आता कसं आहे की राहू हा कधी कधी फसतो सुद्धा गणितामध्ये. काही चुका होतात, काही जे षडयंत्र ज्याला आपण म्हणतो ना मराठीमध्ये, हा हा तर ती षडयंत्र राहू करतो. आता षडयंत्र एकदा तुम्ही बघा, जेव्हा आपण चेस खेळतो त्यावेळेला जी चाल असते ती राहूकडे असते. ओके. म्हणून बऱ्याच वेळेला चेस खेळताना, बुद्धिबळ खेळताना तुमचा राहू जेवढा चांगला असेल त्यावेळेला तुमची चाल चांगली असते. ते पण एक गणित आहे की मात कशावर द्यावी, कोणाला द्यावी, हा एक भाग आहे. ओके. केतूचं जे काही गणित आहे तर ते त्यागाशी संबंधित असणारा आणि आध्यात्मिक गणित जी असतात. बऱ्याच लोकांना केतूच्या ह्याच्यामध्ये स्तोत्र किंवा तत्सम ज्या काही गोष्टी असतात त्यांचं पाठांतर असतं. जसं आता तारेसाहेबांनी दरवेळेला आपल्याकडे ते हे म्हणतात, स्वागत करतात, तसं त्यांचं शास्त्र जे आहे ते आध्यात्मिक स्पिरिच्युअल आहे.
तर निश्चितच केतू कुठे ना कुठेतरी चांगल्या अवस्थेमध्ये असेल तर त्या ठिकाणी त्यांना ते शास्त्र जे आहे ते त्यांना स्वीकारलेलं आहे त्यांनी. हा भाग आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर आता राहूच्या संदर्भात आपण जे सांगितलं ना पाताळ यंत्री अशा हो. ह्याच्यातून, तर आर्थिक गणितांना मग राहूच्या पाताळ यंत्रीपणाचा काही उपयोग होत असेल का? नाही, आता राहूची आर्थिक जी गोष्ट आहे हा तर ती राहू एक तर त्या ठिकाणी फसगत होते. तुम्ही राहूवरती जर आर्थिक काही करायला लागलात हा तर तो सपोर्टेड प्लॅनेट नाही अर्थकारणाला. तो कोणाचा पाय खेचायचा असेल तर तो बरोबर खेचेल. अच्छा. कोणाला खाली खेचायचं आहे तर राहूकडे जायचं. हं. कळलं? ते डावपेच राहूला जास्ती माहिती आहे. हं. असं आहे. ठीक आता आहे, माझा चंद्र थँक्यू. राहूची युती आहे. हो हो तर माझं मन जे असतं ते कसं कोणाला कुठलं ज्योतिषवाला नवीन निघाला हं. की माझं ऑपरेशन चालू होतं. बरोबर आहे, तेच डोक्यात फिरत असतं ना हा सारखं. माझा स्वभाव आहे. हो नाही नाही, त्यात बरोबर काही आहे सर. नाकारणार नाही मी. हं. काय चव्हाण मॅडम काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर सर, अगदी. धन्यवाद सर. चव्हाण मॅडम खुश झाले एकदा. हॅलो सर. हॅलो. हा बोला. मी नवीनच आहे, म्हणजे मला आपण कधी कालसर्प योगाबाबत यामध्ये बोलत नाही कधी. आवाज 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 बोला मॅडम. म्हणजे मी नवीन आहे, तर आपला म्हणजे फंडा म्हणजे कसा आय डोंट नो, बट आपण कधी कालसर्प योगाबाबत असं बोलत नाही का कुंडली डिस्कस करताना? नाही, कालसर्प योग हा एक क्रिएटेड आहे. आता जसं धीरूभाई अंबानींच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग होता, हा. ते काय अपयशी झाले का? नाही. रशियाचा राजा मुसोलिनी कालसर्प योगात होता, अपयशी झाले का? कालसर्प योग हा एक ठराव आहे आणि तो जेव्हा त्या ठिकाणी प्रवास करतो त्यावेळेला त्याच्या अंतर्गत जर सगळे ग्रह असतील आता तर त्या ठिकाणी कालसर्प योगाचा इफेक्ट जो आहे तो जाणवतो. पण तसं ह्या व्यक्तीला तो जाणवलं दरवेळेला कालसर्प योगाचा इफेक्ट होईलच. आता सर समजा एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. कालसर्प योगावरती जे काही शांती किंवा तत्सम काही गोष्टी करतात ते माझं काही काम नाही आहे ते, पण तसं माझं ऑब्जेक्शन पण नाही आहे. कळलं का? पण त्याने प्रश्न निवारण होत असतील का हा त्यांचा अनुभव आहे. पण मी काही दोष देत नाही किंवा पत्रिका रिजेक्ट करत नाही. आणि एका कालसर्प योगामध्ये सगळे लोक जे जन्माला येतील, आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो. हा कालसर्प योग राहूपासून सुरू झाल्याने केतूला अंत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारणतः 10 दिवसानंतर हा केतूला नंतर चंद्र जाणार आहे, बाकी कुठलाही ग्रह जाणार नाही. म्हणजे तो केतू ओलांडेल तेव्हा तो कालसर्पयोग फक्त चंद्रासाठी लागू होणार नाही, बाकी पुन्हा ते सगळे ग्रह कालसर्पयोगामध्येच असते. कारण का की राहू रेट्रोगेट जो आहे तो कर्क राशीतून मिथुन राशीत येणार, पण ग्रह तिथेच असतील ते सगळे. वॉट इट मॅडम सत्पाळकर? आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे म्हणजे. हो आहे 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 नंबर ऑफ आहे. नेक्स्ट आणखी कोण आहे? सर मगाशी आपण दशा दशा बघत होतो ना, त्यांनी हा दशा सांगितल्या. तर मग रवीची जन्मताची दशा आहे ना, ती फक्त 1 महिना आहे. ओके. आणि मग चंद्राची 10 वर्ष म्हणजे, आणि मंगळाची 17 वर्षापर्यंत आहे. आणि राहूची महादशा सुरू झाल्यानंतर हा सगळा विकास जो त्यांचा आहे म्हणजे शिक्षण किंवा हे जे ते त्या बरं ह्याच्यात आहे. बरोबर. आणि 2006 म्हणजे आपण 26ला आणि 27ला तुम्ही जो म्हणालात हो की ह्या ह्याच्यात त्यांचा त्यावेळेला म्हणजे 2006 जर आपण धरलं तर तेव्हा हां राहूचीच होती. पण त्यावेळेला राहूमध्ये बुधाची अंतर्दशा चालू होती. हां म्हणजे ती त्या वेळेला त्यांना शिक्षण फायदेशीर किंवा पडेल. त्या क्षेत्रात जाण्याच्या वेळेला ती बरोबर त्यावेळेला लागू पडली असं बरं वाटतंय. आणि त्यावेळेला शनी मीनेत होता म्हणजे सप्तमात होता. आणि राहू मात्र त्यावेळेला षष्ठात होता त्यांच्या.
बरोबर. म्हणजे गोचरीचा राहू त्यावेळेला. येस. आणि गुरु कर्केत होता. हे हो. हो, गुरु कर्केत होता. म्हणजे गुरु पण चांगला होता, राहू पण षष्ठात होता आणि केतू व्ययातच होता आणि शनी सप्तमात होता. म्हणजे सप्तमात शनीची दृष्टी परत भाग्यावरती, गोचरीनी, लग्नावरती आणि चतुर्थ स्थानावरती असल्यामुळे तो योग त्यावेळेला दशा म्हणजे व्यवस्थित आल्या. बरोबर. हम्म. आता काय आहे मॅडम, की समजा 18 वर्षाची राहूची दशा आहे, त्याला हो अंतर्दशा प्रतिअंतर्दशा सुद्धा कार्यरत होते, पण मुळात हो दशेपेक्षाही आता आपण जर गोचरचा विचार केला ना मॅडम, हो तर हो लग्नी जेव्हा गुरु आला 24व्या वर्षी, हो त्यानंतर जातकाला एक स्टार्ट मिळाला. हो कळलं का? म्हणजे भविष्याकडे जाण्याचा मार्ग त्याला सापडला. मार्ग सापडला. आणि येस. तेव्हा 26व्या वर्षी तो त्यावेळेला लाभात होता. म्हणजे येस. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुरु हा भाग्य विधाताच आहे. हो आणि असे असे मग प्रवास अप्स अँड डाऊन होत असतो, बराच ताण असतो, काम करावं लागतं, सिनियर लोकांच्या हाताखाली पहिला राहावं लागतं डेप्युटेशनला. त्याच्यानंतर मग राहू बुधाची झाल्यानंतर केतूची येणारच ना. म्हणजे ते हो. केतूच्या कालावधीत काहीतरी कष्ट हे ते होणारच. त्याच्यानंतर परत राहू नंतर शुक्राची गुरु म्हणजे आहे, तेच. गुरु हम्म. नंतर शनी आहे. नाही नाही, राहूत बुधाची चालू हा होती हा त्यावेळेला. येस. हा, अंतर्दशा. मग बुधानंतर केतूची थोडे दिवस असणारच आहे, नंतर पुढे चांगल्याच आहेत ना येस. मग परत. येस. शुक्र, येस. रवी, चंद्र वगैरे त्या सगळ्या चांगल्याच जाणार आहेत पुढच्या. बरोबर. त्या दशा पण योग्य आहेत आणि सूक्ष्मांश तर सगळेच चांगले मिळालेले आहेत. बुध आहे आणि गुरु आहे फक्त उग्रांशात. पण ते पण त्या क्षेत्राला आणि याला तर शोभेच आहे. व्यवस्थितच आहेत. हो, त्यांना पाहिजेलच. म्हणजे त्या क्षेत्रात जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये ते उपयोगीच आहेत. आणि राहू आहे लाभामध्ये आणि राहू सुद्धा क्रोधांशात आहे. पण मुळात इथे जे आपण शनी धरतोय ना, तर शनी शुभांशात आहे. त्यामुळे शनी फारसा वाईट अजिबात ठरणार नाही. असं मुळात तो जो आहे लग्नात रवी चंद्र, तर त्यांना सगळ्यांना शुभ आहे. चंद्रही शुभांशात आहे, शनी शुभांशात आहे, रवी लग्न दोन्ही धनांशात आहे. त्यामुळे लग्नस्थान अगदीच बलवान आहे. बरोबर. मंगळ नाही, सुद्धा आहे लग्न तो ऍक्च्युली वृश्चिक. कधी बघा तुम्ही, जेव्हा लग्न बलवान असतं ना, तर हो माणसाचं जे काही कष्ट आहेत ते तुम्हाला लग्नावरून जास्ती पाहता येतील आणि दशमस्थान. हो. आणि पण मंगळ लग्न नृपांशात आहे, म्हणजे मंगळ पण पॉवरफुल आहे. बरोबर. मंगळ स्वराशीचा तर आहे. आहेच, प्रश्नच नाही. हो 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 मंगळाबद्दल तर वादच नाही. म्हणून मी सांगितलं ना, की कधी कधी एखादी हो पत्रिका एका ग्रहावरती पूर्णपणे चालू असते. हो. मंगळ नृपांशात आहे, केतू नृपांशात आहे. हे बाकी जे आपण म्हणतो थोडेसे त्रासदायक ग्रह आहेत ते चांगल्या सूक्ष्मांशात आहे. येस. त्यामुळे पत्रिका छानच आहे. सर, शुक्र आणि मंगळ हे एकमेकांच्या केंद्रामध्ये आहे आणि शुक्र जो आहे तो विचक्षणांश मध्ये आहे आणि मंगळ जो आहे तो नृपांशामध्ये आहे. तर यांची भावंड सुद्धा यांच्या इतकीच तल्लख बुद्धीची असतील. आता कसं आहे, ह्याला भाऊ आहे लहान, अच्छा पण ते त्यांचं वेगळं काम आहे. अच्छा. त्यांचं वेगळं इंजिनिअरिंगचं काम आहे. हम्म. पण आता तुम्ही जे दोन मुद्दे सांगितले ग्रहांचे, हा तर ते शेवटी काय माहितीये का, त्या जातकाला ते फलादेश मिळणार आहेत. हो कधी कधी काय असतं की जातक हा स्वतः श्रम करतो, विषय निवडतो, परीक्षा देतो आणि सरकारमध्ये कार्य करतो, पण हम्म. भावाला ते जमलं नाही. अच्छा असं आहे. मग हे नशीब जे आहे ते आपण त्याचं स्वतःचं वाचलं. आता भाऊ हा पराक्रमामध्ये आहे, तो सुद्धा टॅलेंटेड असणार, नो डाऊट. हा दुसरी गोष्ट की पराक्रम स्थान हे मंगळाचं स्वतःचं आहे हो आणि तो मंगळ काही राहूयुक्त वगैरे असा नाही आहे. नाही वृश्चिक आहे. राशीमध्ये आहे. स्वतःच्या राशीमध्ये एखादा ग्रह असेल ना मॅडम, तर त्याची पॉवर जी आहे ती जास्त आहे. हो सर. आता आपण पाहिलं तर थोडासा विषय बाद येतो. हल्ली भरपूर काही लोकांचे काही 2027 असं होईल तसं होईल,
तर त्यांनी ते कर्कवृत्तांत आणि मकर वृत्तांतामध्ये सूर्याचं जे भ्रमण आहे त्याच्यावरती हा. त्यांनी असं सांगितलं की 2027 अतिशय वाईट होईल अमुक आहे. आत्ताच वाईट पण आपल्याला 25 सालापासून दिसायला लागलाय. हो जेव्हापासून ट्रम्पने चार्ज घेतलाय तेव्हापासून अख्ख्या जगाचे दिवस फिरल्यात. हो कळलं का? खरंच आहे सर. आता पुढे आणखी काय होईल सांगता येत नाही. तर बरोबर तसं आहे. आपण जर पाहिलं तर ही वैयक्तिक पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये निश्चितच जातकाने यश मिळवलेलं आहे आणि भाग्य जो आहे तो राजराशीमध्ये आहे. 12व्या स्थानात बळ आहे. अनेक ठिकाणी त्याची पोस्टिंग आहे अनेक प्रांतामध्ये. आणि कसं असतं की एखाद्या प्रांतातून अनुभव घेतला की पुढे जाऊन दुसरा अनुभव, तिसरा अनुभव, म्हणून सरकारी खात्यामध्ये पोस्टिंग ही महत्त्वाची असते कारण त्याला सगळे अनुभव आणि नंतर मग हेड पोस्टिंग असते. हो सर. असं आहे. मग यांच्याकडे ईडी डिपार्टमेंट पण आहे हा, हे पण लक्षात घ्या. आणि ते हो का? सर्वात जास्ती पॉवरफुल डिपार्टमेंट आजच्या स्थितीला आहे. हो ईडी म्हटलं का सगळ्यांची हे होते, बरोबर. तर ते घाबरगुंडी उठते. DRI कडे पण येतो ना, असं आहे. हा. म्हणून हा प्रवास ही पत्रिका आहे. आता याच्यावरती आणखी काही कोण कोण बोलणार असेल, शिंदे मॅडम आहेत, चव्हाण मॅडम सर आहेत. एक सांगा असं वाटतं मला. बोला. रवी चंद्र दोघेही लग्नात आहेत, त्यामुळे पण जर विचार केला तर तिन्ही कुंडल्या एकच असल्यामुळे लग्न चंद्र कुंडली रवी कुंडली जास्ती पॉवरफुल झालेत लग्नातले ग्रह. हो आणि तो मुकुट योग आहे, म्हणजे सगळे लग्न आणि द्वितीय आणि ह्याच्यामध्ये हो महत्वाचे ग्रह आहेत. मंगळ सुद्धा त्याच लाईन मध्ये आहे, म्हणजे यस तर त्यामुळे सुद्धा यशाची कमान हो वाढते. आहे. यश हे निश्चितच या कुंडलीमध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे आपला मुख्य विषय कसा आहे मॅडम की तुमच्याकडे जर अशी पत्रिका आली आणि ते प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला की माझ्या मुलाला मी कुठल्या शाखेत घालू, कुठल्या याच्यामध्ये जाऊया. पण हे जे असणारे ग्रह जे आहेत हे ग्रह सगळे बघितलं तुम्ही तर मुख्यतः गुरुचंद्र हा एक गजकेश्री योग आहे. रवी गुरुची चांगली युती आहे. शनी गुरुची पण युती वाईट नाही आहे. जे लोक चुकीचं समजतात की शनी गुरुची युती वाईट, तसं नाही आहे. आता ही 60 वर्षानंतर युती झालेली आहे. आता 80 - 60 केली तर 2020 साली झाली होती. होय. मग आता ही युती आणि ज्या ज्या लोकांच्या पत्रिका तुम्ही पाहाल तर शनी गुरुच्या युतीमध्ये जातकाच्या दरम्यान अनेक प्रकारचा अनुभव हा निश्चितच चांगला आहे. आणि सरकारपासून मिळणारे लाभ हे त्या व्यक्तीला निश्चित आहेत. मग कदाचित एखादी हाऊसिंग बोर्डची अलॉटमेंट असो किंवा इत्यादी आणखी काही बक्षीस पात्र असो, पण ते मिळतं. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बरं, दुसरं कोण तर विचारणार आणि आहे? हा बोला. नवमांशात पण कर्केचाच रवी आहे, म्हणजे सरकारी नोकरीच्या ह्याच्यात. हो तो हस्त नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. हो हो कर्क रास ही सेवाकारी रास आहे. हो. म्हणजे सर्व्हिस मुद्दा आहे तो. आणि तो धनांशामध्ये चांगला सुषमांश आहे त्याला. होय होय. आता कसं आहे या लहान वयामध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये पगार मिळणं पण फार महत्त्वाचं असं. सरकारी जॉब आहे, शेवटपर्यंत रुबाब आहे, गाडी आहे, लालबत्ती आहे, सगळं असतं. होय होय. पैशापेक्षा ते महत्त्वाचं असतं. अधिकार किती आहेत? भरपूर अधिकार. IT मध्ये पैसा आहे पण अधिकार कमी असतात. नाही नाही. आणि असं आहे. म्हणजे IT मध्ये वेगळ्या प्रकारचे कष्ट आणि हे कष्ट इथे तर डोक्यावर सारखी टांगती तलवार असते, सगळ्यांना हो. झेलायचं असतं. धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, आणखी कोण काय सर विचार इथे मांडणार? चंद्राच्या पुढच्या घरात आणि मागच्या घरात दोन्ही शुभग्रह आहेत सर, म्हणजे अनफा आणि सुनफा योग पण झालेला आहे ना. तो सुद्धा फायदेशीर आहे ना. हा म्हणजे हो शुभ संकेत हो आहे तेच तो. ते चांगले योग आहेत दोन्ही सुद्धा. हो, आणि हो दोघंही चांगले मित्र योग आहेत. एकमेकाचे आहेत. हो दोघंही त्याच्यामुळे एकमेकाचे ते मित्र पण आहेत. फायदा झालेला आहे त्यांना. शुभ कर्तरी आपण म्हणतो ना. हा शुभकर्तरीमध्ये आणि अनफा आणि सुनफा योग पण आहे ना. हो. सर या पत्रिकेत योग भरपूर झालेले आहेत.
जसं लग्नातच अमावस्येचा लग्न म्हणजे जन्म असून चंद्रगुरु, चंद्र शनी, गुरु शनी आणि लग्न आणि सूर्य धनांशामध्ये आलेला आहे. बुध पराक्रमात आहे आणि बुध हा दशमेश असून धनात बसलेला आहे. म्हणजे बोलणं पण बॅलन्स करून व्यवस्थित बोलत हो असतील. हो आणि विचार पण नाही. येस. शनीमुळे गव्हर्नमेंट जॉबचा योग आला आहे. आणि बुध केतूमुळे काय घ्यायचं सर, हे बुध केतू जो केंद्र आलेला आहे आणि मंगळ राहूचा जलतत्व एका तत्वात, तर राहू धरायचा नाही आपल्याला. मंगळ पॉवरफुलच आहे. तर ते सांगतो एकूणच तुम्हाला. पत्रिका आता तुम्ही चांगली विचारलं करते मंगळ. आणि हा, हा मंगळ केतूचा विचार तुम्ही केला तर तो जो योग आहे ना तो त्रिरेकादशी योग आहे, केंद्र योग नाहीये. नाही बुध आणि बुध केतू. आणि केतू. हा, हा आता बुध केतूचा केंद्रयोग म्हणजे एकमेकावरती दृष्टी तर नाही बिलकुल. हा जर समजा मंगळ धनात असता आणि केतूवरती जर केंद्रयोग असता तर हा मग गाडी सरकली असती, म्हणजे बिघडली असती. हा हा असं आहे. शुक्र पण स्थानबली झालेला आहे यस, राजराशीत. प्रश्नच नाही. हा एकूणच पत्रिका एकदम बलवान झाली आहे. आणि दशेमुळे 24व्या वर्षी त्यांचं लग्नगुरु आल्यामुळे तो एक चांगला योग आहे. आणि 26व्या वर्षी त्यांना लाभात गुरु गेल्यामुळे तो एक अजून छान योग. म्हणजे दशा पण चांगल्या आलेल्या आहेत त्यांना. त्यामुळे यस. एकूणच पत्रिका उंचावली. आता कसं आहे आणि मॅडम, आता हा बोला 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 बोला. हा जलतत्वात मंगळ राहूचा आपण कसा विचार करायचा? भावांविषयी करायचा का? त्यांच्या भावांविषयी, भावानिशी करायचा. लाभाविषयी? भावानिशी करायचा. आता जर समजा आपण नाडी शिकत असतो हम्म तर त्यावेळेला मंगळ राहू हे एका नाडीमध्येच आपण विचार केला असता. हो मग ॲडव्हान्स कोण आहे असा विचार केला असता. आता मंगळ 3 अंशाचा आहे, हो कळलं का? हो पण आपण नाडीमध्ये राहू घेत नाही, बरोबर. असं आहे. पण तिथे राहूचं कर्क राशीतलं फलित हे हमखास आहे, त्यात वाद नाही. हम्म मग ते निश्चितच त्याला तिथे काही ना काहीतरी, जसं आता आईपासून वेगळं होणं, प्रेम Yes, कमी yes. मिळणं, अशा हो गोष्टी होतात. घरापासून चतुर्थ स्थान आपण पाहतो तो वास्तव्य पाहतो. हा तर कधी कधी सरकारी याच्यामध्ये राहावं लागतं, तर हम्म राऊंड द क्लॉक ड्युटी असते ना. आणि कायदा काय, कालच एका माणसाने आर्ग्युमेंटमध्ये सांगितलं की सरकारी अधिकारी जो क्लास 1 असतो तो 24 तास बांधिलकी असते त्याची. काल पुण्यातली गोष्ट आहे, हो. तर पुण्यातलीच मला गोष्ट आहे. अजून एक वेगळी गोष्ट विचारायची होती बोला. की समजा हा जो तूळ राशीतला दारिद्र्य बोला. अंश आहे, हा तो जर शेवट असला, म्हणजे 6:40 पर्यंत आहे तो, तर हा 6:25 कला असं काही असेल आणि तेव्हा आला असेल तरी तेच फळं मिळतील का? हा आता तो स्लॉट म्हणजे कसं आहे मॅडम, दरवेळेला दरिद्रांशामधला ग्रह आपल्यासाठीच वाईट असतो असं नाही. हम्म तो रिलेटेड संबडी असा सुद्धा होऊ शकतो. अच्छा. जसं आता 3 दरिद्रांश आहेत, एक कर्क राशीत आहे, एक सिंह राशीत आहे, एक तूळ राशीत आहे. येस येस. मग रिलेटेड हाऊस तुम्हाला त्याचा विचार केला पाहिजे. अच्छा. हा, रिलेटेड हाऊस काय आहे आणि कोण प्लॅनेट कोण आहे, डिपेंड अपॉन द प्लॅनेट. अच्छा. समटाईम बरीचशी संपत्ती कमवल्यानंतर पण एखादा सरकारी धाड पडली तर पैसे सगळे जातात. हा पण अच्छा, दरिद्र अंश आहे. शेवटच्या अंशात असेल तरी पण? हो हो. आता म्हणजे त्या अंशाचा भाग आपण जर बघितला तर तुम्ही कुठले अयनांश पकडल्यात त्याच्यावरती तो अंश निश्चित होतो. अच्छा. म्हणजे ती डिग्री निश्चित होते. इन शॉर्ट. थँक्यू सर. थँक्यू. सर एक विचारू? अरे तुम्ही आहेत, बोला. हो सर, आले मी म्हणजे प्रवासातून आले, उशीर झाला यायला, 7:45 वाजले जॉईन करायला. हा 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 बोला. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही मगाशी गणित ह्यांना खूप सोपं गेलं असं जो उल्लेख केला, तर त्यासाठी मंगळ जेवढा कारणीभूत आहे तेवढंच आता इथं आपण हर्ष नेपच्यून प्लुटो मांडलेले नाहीयेत, पण हा बुध हर्षची जी युती आहे तुळ राशीमध्ये, ती हा सुद्धा ती इंटेलेक्च्युअल राशीतली आहे, तीही तेवढीच कारणीभूत ठरली असेल ना सर गणित सोपं असू जायला? शकते. येस येस, असू शकतं. मग मुख्यतः गणित कसं आहे की ज्यावेळेला सरकारी गणितं कशी असतात मॅडम, की जेव्हा IAS ला तुम्ही बसता ना, हा तर
मी तुम्हाला एक नियम सांगतो IASचा. तर IASला समजा नदी आहे, त्याचा पल्ला हा किती लांब आहे किलोमीटरमध्ये, किंवा हा एखादं अशी गणित माउंटन आहे, अशी गणित असतात. हो सर. काही वेळेला कसं असतं की तुम्हाला एखाद्या शहराचं किलोमीटर किती आहे, वर्गीकरण किती आहे. जसं आता हा बॉम्बे आहे आमच्याकडे, मुंबई हे 432 स्क्वेअर किलोमीटर आहे. पुणे त्याच्यापेक्षा छोटं आहे, ते पण गणित आहे. हो बरोबर. मग ते भौगोलिक गणित आहे, भूगोलातलं आहे. हो मग सर. आता जर एखाद्याने विचारलं की बाबा तुम्हाला कोयना नदी जी आहे किंवा आणखी इत्यादी कावेरी नदी आहे, तिची एकूण लांबी किती किलोमीटर आहे, तर तो अभ्यासक्रम आहे त्याच्यातला. अच्छा. बरं, आता तो अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जर खरोखर कन्फर्म असेल तर तुम्ही लिहू शकता. हो त्याच्यामध्येच बऱ्यापैकी डीप मध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो, म्हणजे संशोधनात्मक नक्की. सुद्धा अभ्यास ज्याला आपण म्हणू शकतो. येस येस, अच्छा, म्हणजे इथं हर्षलही तेवढाच कारणीभूत ठरला असावा नक्की असं हा. नक्की नक्की. माझ्याकडे एक IASचं बुक आहे इंग्लिशमध्ये, एवढं सुंदर इंटरनॅशनल आहे. अमेरिकेत बसून लोक परीक्षा देतात त्या बुकवरती. अच्छा. एवढं चांगलं बुक आहे. मी बऱ्याच IASच्या विद्यार्थ्यांना पाठवतो की करा, आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकणारे लोक IAS लवकर होतात. बरोबर. मग तुमचा गणिताचा प्रश्न आहे मॅडम, तर गणित जे आहे ना ते सगळ्या ठिकाणी उपयोगात येतं, नाही हो येत असं नाही. हो, आणि हर्षल उच्च स्पेसचे गणिताचा गणित. कारक पण मंगळ म्हटला जातो. येस येस. इथं तर तो तृतीय स्थानामध्ये चांगला आहे, म्हणजे बलवान स्थान त्याला चांगलं मिळालेलं आहे. त्यातून राशी स्वराशी आहे, तिकडूनही नेपच्यून तो युक्त चांगला तो, असतो. नेपच्यून युक्त तो. हो नेपच्यून युती आहे, मंगळ नेपच्यून युती. नेपच्यूनच्या ॲक्च्युली त्याचा मंगळाशी तेवढा संबंध येत नाही. आता जर समजा कधी जरी स्पिरिच्युअल काही गोष्टी असतील, आता नेपच्यूनचं कसं आहे मॅडम, की आपण म्हणतो की समुद्रातील शोध. मंगळ पण वृश्चिक राशी समुद्राच्या संबंधित एखादं शोध कार्य हो आहे. गूढ अंधारात Yes. बरं. ते होऊ शकतं. अच्छा, नाही ते सर म्हणाले म्हणून तर माझा प्रश्न हर्षलशी संबंधितच होता. हां, मला उत्तर मिळालं सर, धन्यवाद सर. धन्यवाद. पण प्रत्येकाने गणित, कुठल्याही आयुष्याचं गणित फार महत्त्वाचं आहे. मग ते इन्व्हेस्टमेंट असो, तुमचा विचार असो, तुमची प्रगती असो, प्रत्येक फॅमिलीला गणित आवश्यक आहे. गणित हा विषयच असा आहे की चालता बोलता पण आपल्याला कसं करावं, कसं वागावं, याच्यात पण गणित आहे. तुम्हाला एखादा ब्रिज चढायचा आहे, तर तो खरोखर त्याला एक्सिलेटर आहे का, तर ते पण शोधायला पाहिजे, ते पण गणित आहे. नमस्कार सर. नमस्ते हो मॅडम. सर, बरोबर आहे. तर इथे कन्या लग्न आहे, लग्न पृथ्वी तत्वाचं आणि बुधाचं लग्न. बुधाचं लग्न म्हटल्यावरती आपसुक त्यांच्याकडे रेव्हेन्यू, महसूल खातं हे सगळं आलं. आणि Yes. लग्नी सूर्य गुरु, त्यामुळे आता हे जे तुम्ही सांगितलं की ईडीचं डिपार्टमेंट पण आहे, म्हणजे तुम्ही जे जे त्यांची हो हो खाती उल्लेख केली ते सगळं त्यांच्याकडे आलेलं आहे इथे. आणि ते तुम्ही सांगितलंच आहेत की चंद्र, सूर्य आणि हे एकाच तत्वात आलेले आहेत लग्न आणि लग्नी आहेत. मुळात लग्नी सूर्य पण आहे, जरी शनी, गुरु आणि चंद्र सगळे, आणि चंद्रगुरु हा एक योग आहे जो आपला नेहमी असतो, जरी अमावस्या असेल तरी. आणि मेन म्हणजे सर, चंद्र आणि शनी दोन्ही पण शुभांशात आलेले आहेत. ते शुभांशात आणि मीन नवमांशात गेले म्हटल्यावरती त्यांना तो पुष्कर नवमांश मिळालाय. बरोबर. शनीचं जे काय कार्यकत्व, आता ह्यांना सरकारी खातं मिळालं, तर लग्नी शनी, षष्ठेश शनी पण आलेलाच आहे, म्हणूनही तो आहेच आहे. पुन्हा सूर्य, तो पण प्रशासकीय ग्रह आहे. आणि पुन्हा हा शुक्र जो आहे सर, भाग्येश, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की भाग्य कुठून झालं, तर भाग्य शुक्र कुठे गेला, तर राजराशीमध्ये, सिंह या राजराशीत आहे, म्हणून यांना सरकारी क्षेत्र लाभलं. तो शुक्र सुद्धा त्यांचा मिथून म्हणजे विचक्षण अंशात आहे. बरोबर. हे सगळ्या गोष्टी त्यांच्या, हो हो सर. आणि रेव्हेन्यू म्हटल्यावरती आधी आणि वाणिज्य खातं तुम्ही जसं म्हणालात की बुध आणि गुरु सुद्धा जेव्हा पृथ्वी राशीत आणि विशेष करून कन्या राशीत येतं, तेव्हा वाणिज्य विभागाकडे व्यक्ती वळते. Yes. गणित किंवा कॉमर्स, म्हणजे कॉमर्स रिलेटेड गणित. Yes.
मी तर तुम्हाला एक किस्सा सांगतो मॅडम. हो असं सर. आहे की एक एअरलाईन्सचे मालक बॉम्बेवरून निघाले होते, त्यांच्यावरती वॉरंट होतं. त्यांनी एक्झिट केलं, पासपोर्ट वगैरे सगळं, विमानात बसले. विमान पाकिस्तानपर्यंत अर्धवाटेवर गेलं होतं आणि ते कॉल केलं. तो अधिकार DRIला आहे आणि DRIने त्यांना अटक केली, अजूनही जेलमध्ये आहेत. म्हणजे अरे बाप. महसूल खात्यातले जे पॉवर्स आहेत, मी तुम्हाला नाव पण सांगतो, नरेश गोयल, अच्छा. जेट एअरचे डायरेक्टर आहेत. म्हणजे किती याचिका केल्या जामिनासाठी, आजारी आहे, अमुक आहे, तमुक आहे, नथिंग डुईंग. म्हणजे DRI कडे एवढी केवढी पॉवर आहे. पॉवर आहे. येस, हम्म. आपल्या कुलाब्याला दिल्ली हम्म. दरबार हॉटेल आहे, समोर त्यांचं हेड ऑफिस आहे, हेडक्वार्टर आहे, आणि एक बॅलर पिअरला आहे. म्हणजे त्या ठिकाणी बरेचसे अधिकार त्यांनी IRS ऑफिसर्सना दिलेले आहे, IRSला. IRC ला. हो सर. म्हणजे म्हणजे आर्थिक. बोला. आर्थिक, हो, आर्थिक रिलेटेड सगळं आलंय. हो हो सर. पत्रिका छान आहे, मस्त. आणि लग्नी 4 ग्रह पुन्हा गुरु शनी युती जी 60 वर्षांनी येते, जी तुम्ही नेहमी सांगता की गुरु शनी युती नेहमी 60 वर्षांनी येते, ती हो. यांच्या पत्रिकेत मिळाली आहे. येस. हो सर. थँक्यू सर. थँक्यू. तर अशा तऱ्हेची पत्रिका तुम्हाला आल्यानंतर त्या जातक, आता समजा ही एक ग्रह असे वितरण झालं असतं, समजा हाच गुरु चतुर्था झाला असता, तर त्याला एवढं सन्मान मिळाला असता का? हा पहिला भाग आहे. सगळे जे मान सन्मान आहेत ना, हे प्रथम स्थानावरती अवलंबून आहेत. हो सर. तुमच्यावरती होणाऱ्या निंदा हे सुद्धा प्रथम स्थानावरती अवलंबून आहे. करेक्ट सर. हे अगदी बरोबर आहे. हा. लग्नी गुरु असेल तर आपण आता तुम्ही कितीतरी पत्रिका लग्नी गुरु असलेल्या सुद्धा घेतल्यात आपल्या ह्याच्यामध्ये हा. क्लासेसमध्ये. तर हा. लग्नी गुरु आहे तर ते उच्च पदाला गेलेलेच आहेत. बाकीचे ग्रहयोग बघतात तर थोड्याफार त्या हे होतात गोष्टी, पण लग्नी गुरु असलेले लोक अलगदपणे त्याच्यातून निसटण्यासाठी त्यांच्या पण हे म्हणजे काय म्हणतात, त्यांच्यासाठी ते प्रयोजन असतंच असतं. Yes. हे मी बरेचदा तो लग्नी गुरु असलेल्या पत्रिकेचा बराच वेळा अभ्यास केलाय, पण त्यांना कुठून ना कुठून काय म्हणतात ब्लेसिंग हे मिळतातच आणि ते येस. संकटातून मुक्त होतात. येस. येस. आता तुम्हाला सांगतो मॅडम, सानिया मिर्झा नावाची जी काही टेनिसपटू आहे, तर तिचं मकर लग्न आहे आणि लग्नी मंगळ आहे. मग ती स्पोर्ट्समध्येच गेली ना. हो हो हो. मंगळ आणि मकर म्हणजे पृथ्वी तत्वाचं, बरोबर आहे. हा, त्या खेळातच गेल्या त्या. हो खेळातच गेली. म्हणजे तिला त्या हो. ठिकाणी चांगलं हे मिळालं, प्रोत्साहन मिळालं, प्रोत्साहन मिळालं. जगामध्ये नाव झालं. हो बाकी आयुष्य काय झालं तो फॉरगेट इट, पण ती कीर्ती झाली ना. हो हो. म्हणून लग्नी असणारे ग्रह हे फार वेगवेगळ्या तऱ्हेचा जो भाग आहे त्याच्यात आपण सांगता येतं. असं आहे. सर विचारू, बोला. हे आता आपण ज्याप्रमाणे सांगतायत की लग्नी आपल्याला अशा प्रकारचे शुभग्रहांची युती आणि त्यांचं कारकत्व मिळतंय, हो. ह्याप्रमाणे नवपंचम योगामध्ये म्हणजे लग्नामध्ये एवढे सगळे ग्रह नाहीयेत, पण नवपंचम योगामध्ये ते ग्रहांची स्थानं म्हणजे ग्रह आहेत, तर त्याची सुद्धा फळं अशाच प्रकारे मिळत असतात की त्याच्यामध्ये काही फरक येतो? आता किंवा आपण नवपंचम ह्या मध्ये ठिकाणी कसं असतं, हा नवपंचम हा योग कधी होतो, जेव्हा एका तत्वाच्याच राशी त्रिकोणामध्ये येतात तेव्हा. अच्छा. हा तत्व एक बघा, आता मकर आणि वृषभ आणि कन्या हे पृथ्वी तत्वच आहे. जर समजा हाच गुरु वृषभेचा असता तर तिची लग्नावर दृष्टी आली असते. मकरेचा गुरु असता तर लग्नावर दृष्टी आली असते. येस. म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा गुरुने त्याला त्या ठिकाणी यश मिळवून दिलं असतं. अच्छा. आता जसं मी नेहमी सांगतो उदाहरण म्हणून, आता काय वारंवार हे नाही आहे, जसं आता सुनील गावस्करच्या लग्नी मकरेचा गुरु आहे, सगळे मान सन्मान मिळाले आणि अजूनही तो फिट आहे. येस सर. हा, अजूनही तो त्या ठिकाणी म्हणजे फिटनेस जो आहे, अजूनही तिथे कुठेही गेलं तरी सुद्धा रिस्पेक्ट हा मिळणारच, कारण गुरु आहे, कारण त्याने तसं कर्तव्य बजावलेलं आहे. आणि पंचमात मंगळ आहे. मग तुम्ही तुमच्या म्हणण्याला मी उत्तर देतो. हो, हो. पंचमात मंगळ आहे आणि तो मंगळ जो आहे तो वृषभेचा आहे आणि तो स्पोर्ट्सचा कारक आहे. दॅट्स वाय द पर्सन बिकम स्पोर्ट. आणि त्यांचा चंद्र 12व्या स्थानात आहे, तो धनुराशीचा आहे. धनुराशीचा
व्यक्तीला जातकाच्या जीवनामध्ये वयाच्या 16-17 वर्षानंतर भाग्याची दिशा सापडते. ते बघा हो. तुम्ही. धनुराशीचं हे वैशिष्ट्य आहे. मुबलक पैसा आहे, मान सन्मान आहे, आणखी काय पाहिजे माणसाला? येस सर. राजेश खन्ना बघा, लग्नी गुरु मिथुन राशीचा. येस सर. काही काही गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅनेटरी पोझिशनवरती तुमची भूमिका जगण्याचं जे काही भाग आहे तो ठरवतात. ते तुम्हाला संधी देतात. कधी कधी अपयश यायचं नो डाऊट, पण त्याला जे काही समसप्तक शनी मंगळासारखे योग असतात, केंद्र योग, युती असते, तर तुम्हाला सामोरं पण तसं जावं लागतं. येस. आता कालचा जो अपघात झाला तर बऱ्याच लोकांनी कन्या लग्नाची पत्रिका मांडली, मला माहिती नाही आहे, पण माझ्याकडे जी पत्रिका आहे ती सिंह लग्नाची, लग्नी मंगळ आणि सप्तमात चंद्र ही पत्रिका आहे. पण शेवटी लग्नी केतू आल्यानंतर सप्तमातला राहू मंगळाची दृष्टी आणि अष्टमात त्याची दृष्टी आहे, त्या ठिकाणी अष्टमात शनी आहे, शनीशी षडाष्टक योग झाला आणि अशी घटना घडली. हो. कळलं का? काही लोकांनी कन्या लग्नाची पत्रिका मांडले, मंगळ 12व्या स्थानात मांडलेला आहे, ती चुकीची आहे. माझ्याकडे 15 वर्षापासून पत्रिका आहे. असं आहे, तो अपघात झाला आणि आजच पत्रिका काढली आपण असं नाही. लास्ट 15 years आय एम जस्ट वॉचिंग द होरोस्कोप. म्हणून पत्रिकेचा तारेसाहेब अभ्यास करताना तुम्हाला अँग्युलर केला पाहिजे की बाबा कुठल्या राशीत कुठला ग्रह आहे. एक लक्षात घ्या, या 12 इमारती आहेत. येस सर. आपण कुठल्या इमारतीमध्ये राहतो तिथे काय फॅसिलिटी उपलब्ध आहे हे आपला ग्रह ठरवतो आणि ती राशी ठरवत आहे की तुम्हाला काय द्यायचं आहे, आणि तो ग्रह ठरवतो की आपल्याला काय घ्यायचं आहे. कधी कधी ग्रह हा चुकीचा असतो म्हणून त्या राशीचा त्याला स्वाद घेता येत नाही. असं हां, इट इज. कन्या रास ही व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल रास आहे आणि त्या ठिकाणी ती बौद्धिक विचारांची रास आहे, हे विसरता कामा नये. आणि सगळ्या चालना ज्या आहेत त्या कन्या राशीतल्या बौद्धिकच आहेत आणि बौद्धिक असल्याशिवाय तुम्ही भाग्य बनवूच शकत नाही. भाग्य बनवायला एक तर सोन्याचा चमचा घेऊन तुम्हाला जन्माला आलं पाहिजे, पण कर्तृत्व गाजवायचं असेल तर तुम्हाला बुद्धिमत्ता ही वापरणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही तुमचा विकास करू शकणार नाही. पॉइंट टू बी नोटेड. या 12 इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये तुमचं वास्तव्य कुठल्या इमारतीमध्ये आहे त्याच्यावरती तुमच्या पाठीशी त्या त्या पद्धतीने अनुभव आहेत. येस सर. असं आहे. तर तुम्ही जी पत्रिका सांगितली कालच्या अपघाताची ती बरोबर वाटते. कारण बघा मारक स्थानामध्ये राहू आहे, गोचरचाही राहू तिथे होता आणि त्याच्यावरून लग्नेश जात होता. येस. बरोबर आहे, ती बरोबर नाही वाटते. नाही, माझ्याकडे 15 वर्षापूर्वीपासून मॅडम पत्रिका आहे. बरोबर आहे ती. आणि अजितदादा माझा फार म्हणजे अतिशय आवडता नेता आहे. अष्टमेश पण जात होता ना राहूवरून. येस. म्हणून तिथे त्या ठिकाणी सिंह लग्नाचीच पत्रिका, तो मनुष्य तसाच होता. त्याचं वागणं बोलणं वगैरे वगैरे, कॉमेडी पण तशीच होती. हो सर. बघा तुम्ही पुण्याला ज्या ज्या सभा आहेत त्याच्यात कॉमेडी घडलेलीच आहे. हो. ऑल द टाइम. हो. आणि कसं आहे, आणखी तुम्हाला मी सांगतो मॅडम की जेव्हा सिंह लग्नाची पत्रिकेमध्ये जातक जन्म घेतो तर त्या ठिकाणी 2, 5, 8, 11 ह्या राशी लागू पडतात आणि सोबत त्याच्या मुलाचं नाव पार्थ आहे, माहिती आहे तुम्हाला? हो. ते कन्या राशीशी संबंधित आहे. सिंह राशीच्या व्यक्तीच्या कुटुंबात कन्या राशीची व्यक्ती जन्माला येणार म्हणजे येणारच. आहे ना, कुटुंब स्थानात कन्या राशी आहे. येस. बरोबर. आणि जर पत्नीचं नाव सुनित्रा, समोर कुंभरास. कुंभरास. बरोबर आहे. म्हणजे हे कनेक्टिव्हिटी येते. वृश्चिक राशीचे शरद पवार आहेत. हो.
2-5 तारखेला कनेक्टेड येणारच. सुप्रियाची राजकुंभ आहे, हम्म. त्यांच्या आईची रास कन्या आहे, म्हणजे पवार साहेबांच्या पत्नीची आहे, कन्या आहे. बरोबर आहे. तर असं कनेक्टिव्हिटी ती पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही पत्रिका हे करू शकता, ॲनालाइज करू शकता. आणि कोणत्या घरामध्ये कोण जन्माला येईल हे ठरलेलं असतं. आपण फक्त निमित्त आहोत. हो सर, ते तर आहेच. येस. म्हणून परमेश्वरावरती विश्वास ठेवून सगळं चालायचं. वाईट वाटलं, म्हणजे 80 वर्षाचं तरी आयुष्य जगले पाहिजे होते. आणि धाडसी होते, त्यांची वृत्ती एकदम धाडसी आणि हजरजबाबी. उद्या सांगतो परवा सांगतो असे काही कधी भानगड नाही, किंवा मौन पण नाही. कन्या हे राशी घरात आहे सर, कन्या राशी आहे. द्वितीयामध्ये कन्या येते ना. हा, आणि हसवून सोडणार. हो. आणि मध्येच हे गप्प बसतोय तुला काय करतंय, काय दादा दादा लावलेलं आहे. हा, बरेच वेळेला तुम्ही बघा सभेमध्ये बरोबर आहे. असं आहे. सर चेहरा पण सिंह लग्नाचा सांगतो, कपाळ भव्य, डोळ्यामध्ये येस, एक प्रकारची जरब असणं म्हणतो तसं, बरोबर. चाल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सिंह लग्नाकडेच झुकतायत सर. चाल राजासारखी चाल होती. हो सर, मुळात भव्य कपाळ इथूनच सुरुवात होते सर. येस, इथे ते लहानपणी पण सुंदर होते एकदम. त्यांचे जुने फोटो आहेत का हा हा. फेसबुकला? आहेत जुने फोटो लहानपणीचे, म्हणजे लग्नाचे फोटो आहेत. म्हणजे नशीब. आता आपल्याला हे बघायचं आहे की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये इथे काय घडलेलं आहे. त्यांचा पण जन्म मला वाटतं 59च्या दरम्यानचाच आहे वाटतं. हो, 58. 59 आहे. हा, गुरु आणि शनीची युती असणारच हम्म. धनुराशीमध्ये. 22 जुलै ना सर? 22 22 जुलै. मग धनुराशीमध्ये शनी गुरुची युती किंवा मकर राशीमध्ये असणार. हम्म. आणि शनी तर अष्टमात म्हणाले ना सर तुम्ही? शनी अष्टमात आत्ता गोचरीच आहे मॅडम. शरीच. ओके ओके. बरं, काय आणखी विचार मांडा. पोद्दार मॅडम काय बोलत नाहीत. हल्लणकर मॅडम आहेत. सर मी विचारू? हा, विचारा का ना, विचारा. सर आता ह्यांच्या 4 ग्रह लग्नी आहेत, तर आपण मागे एकदा म्हणाल होतात की असे एकदम 4 ग्रह एकाच स्थानी असतील तर संन्यास योग पण असतो. हो, नक्की नक्की. तर मग यांना म्हणजे सगळं मिळालं तर आहेच आहे, पण तरी सुद्धा कुठून आतून ते अलिप्त असतील असं असेल का? म्हणजे नाही, आता सांगतो तुम्हाला. कधी कधी काय होतं माहितीये, अपेक्षेपेक्षा भरपूर मिळालं ना की मनुष्याला ते नको असतं. हा, तसं काहीतरी झालेलं असावं यांचं सुद्धा ना. आणि आता वय लहान आहे अजून, पण पुढे जाऊन काही वेळेला संतुष्ट ज्याला आपण म्हणतो ना, हा हा तो पण एक प्रकारचा तुम्हाला तिथे संन्यासच म्हटला जातो की आता नको मला, इनफ. हा, म्हणजे तृप्ती झाल्यासारखं होतं त्या येस, माणसाला. द कंटेंट द पर्सन. कारण काही लोक कसे हाव त्यांची संपत नाही, तसं होणार नाही. काय करणार. हा. काय करणार. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे, दर्शवा. हा सर, हे कन्या लग्न द्विस्वभाव लग्न आहे. त्याच्यामुळे लग्नेश जो आहे, लग्नात सगळे ग्रह आहेत,
लग्नेश कुटुंब स्थानात आहे, त्याच्यामुळे कुटुंबाची ओढ किंवा कुटुंबाची जबाबदारी असेल. नंतर गुरु जो आहे तो आकाश तत्वाचा ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीत, त्याच्यामुळे बौद्धिकता किंवा शिक्षण, भाषा, संवाद, पैशाच्या दृष्टीने चांगली आहे. स्वतःपुरता विचार करणारे पृथ्वी तत्व असल्यामुळे स्वतःचे हित पहिलं पाहतात, प्रॅक्टिकल विचारसरणी. आणि ज्या राशीमध्ये ग्रह बसलाय त्याचा अधिपती बुध हा वायू तत्वाच्या राशीत, त्याच्यामुळे बुद्धिमत्ता चांगली आहे. बुध तुळेचा आहे, शुक्राच्या राशीत आहे आणि वायू आहे. शुक्र आणि वायू आणि बुध संतुलितपणा किंवा भांडणं न आवडणारा, सामंजस्यपणा, समजून घेण्याची वृत्ती पण असू शकते. पब्लिक रिलेशन साठी चांगलं आहे, त्याच्यामुळे ते चांगलं आहे सगळं. मंगळ इथे दूषित झालेलं आहे शनीच्या दृष्टीने आणि मंगळ हर्षलाची युती आहे. तर अष्टमेश मंगळ हर्षलाच्या युतीत हा थोडासा ऍक्सिडेंटल आणि भावासाठी त्रासदायक आहे. शनी आणि नवमोच कुंडलीमध्ये हा मंगळ केतुयुक्त झालेला आहे आणि या मंगळाची दृष्टी पण नवमोच कुंडलीमध्ये अष्टमावरती आहे. तर इथे थोडस ऍक्सिडेंटसाठी सांभाळणं गरजेचं आहे. इथे मंगळ हर्षल ही युती आहे. बाकी सगळं छान आहे, व्यवस्थित आहे. मंगळ या लग्नाला चांगला नाही आहे, अष्टमेश आहे, अष्टमाच्या अष्टमात आहे, तर तो तिथे थोडा खराब झालेला आहे. बाकी ठीक आहे. आईसाठी थोडस त्रासदायक आहे, आईला हाडांची दुखणी, कारण राहू कर्क राशीचा आणि चंद्र शनी युती, त्याच्यामुळे घर वारंवार सोडून राहणं. कर्केचा राहू एकटेपणा दाखवतो, तर कधी कधी एकटं राहावं लागणं हे पण आहे इथे. थँक्यू सर. पण मंगळ स्थानबली आहे की नाही? हा, मंगळ राशीबळ आहे, स्थानबली तो स्थानबली आहे, तिथे राशीबळ आहे. ते त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तो पराक्रम सगळं सगळं दाखवतो. तो स्थानबली आहे, राशीबली आहे, पण शनीच्या दृष्टीत आला ना तो. बरोबर आहे. शनीच्या दृष्टीत का असू नये, योगात आहे. हा, शनीची दृष्टी आहे त्याच्यावर. म्हणजे इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. त्यावेळेला उगाच धाडस करणार नाही आणि घातक काही प्रसंग असू शकतात. कारण का की कुठल्या कुठल्या वेळेला कुठे कुठे जावं लागतं. म्हणजे रात्र बेरात्र. आज आपण कसं आहे की निर्धास्त घरी असतो, पण बाकीचे लोक हे काम करत असतात, त्याच्यामुळे तिथे आपण सेफ्टी आहोत, आपली सेफ्टी आहे. मंगळ हा त्या ठिकाणी संरक्षणाचा संबंध आला, सुरक्षित. त्याला धैर्याने सगळं तोंड तर देणार तो. येस. मंगळ बलवान झालाय. प्रत्येक ग्रहाची आवश्यकता आपल्या कुंडलीमध्ये आहे. त्या वेळेला त्याची गरज लागते. त्या वेळेला आपल्याला तिथे त्याला वापर करावा लागतो, तो वापर करून घेतो. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही ना काही गोष्टीच्या चुका पण असतात, निकामी असतात, पॉझिटिव्ह पण असतात, प्रभावी पण असतात, नसतात असं काही नाही. पण ग्रह हा नेहमी तपासावा, तो खरोखर आपल्याला देणारा आहे का आपला घात करणारा आहे का, त्याच्यावरून गोचर ट्रान्झिट चाललेलं आहे, त्याला सावधान पवित्रा घेणं सुद्धा आवश्यक आहे. कारण कुंडली सोडवताना तुम्हाला अनेक माध्यमं जी आहेत ती पाहता आली पाहिजेत. मी तुम्हाला सांगितलं की 12 इमारती आहेत या, त्याच्यामध्ये कोण कोण राहत आहे, काही रिकामे आहेत, पण त्याचे स्वामीसुद्धा आहेत. आपली जे काही पत्रिका बनते तर त्याचे लॉर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. ते कुठे बसले आहेत, कोणासोबत आहेत, ते चांगल्या सोबत आहेत तर चांगलं मार्गदर्शन, ते वाईट ग्रहासोबत आहेत तर वाईट मार्गदर्शन, मित्रासोबत आहेत तर निश्चित यशस्वी आहे. जर शत्रूसोबत आहेत तर घात हा निश्चित कधी ना कधीतरी होणार, ठरलेलं आहे. सर, मग नवमाशी कुंडलीमध्ये जो केतू आहे मंगळयुक्त, जो कर्मेश किंवा दशमेश मंगळ आहे केतुयुक्त, नाही, आता ऐका, दोन मी तुम्हाला खुलासा करतो. नाही 2 मिनिटं मी तुम्हाला खुलासा करतो की मुळात मकरेचा मंगळ आहे, बरोबर आहे? हो सर. आणि तो मेषे झालेला आहे. मंगळ नाही, केतू जो आहे तो मकरेचा आहे. केतू मकरेचा आहे आणि मंगळ वृश्चिकेचा आहे. बरोबर आहे. केतू मकरेचा आहे, तर तो नवमांशामध्ये कुठे आलाय?
तो बघा असताना सिंहेत आलाय सर. सीमेत आलाय. नृपांश आता मध्ये आहेत ना दोघं पण. हा नाही नाही बरोबर आहे, पण ते भिन्न राशीतून आल्यात होय. तर त्यांची युती मंगळासोबत तुम्ही करू शकत नाही, नाही नाही. कारण ते भिन्न राशीतून आलेले आहेत आणि त्यांची जी काही अवस्था आहे ती त्या पर्टिक्युलर नवमाशामध्ये त्याला बेनिफिट मिळेल, कारण ती शेवटी रास मंगळाची आहे आणि इथे रास शनीची आहे. तर शनीच्या राशीतला जो काही आहे तो धनिष्ठा नक्षत्राचं पहिलं चरण आहे आणि वृश्चिकेचा अनुराधा नक्षत्राचं पहिलं चरण आहे. ही तफावत आहे. मग तुम्ही त्याची युती कसं म्हणू शकाल? दे आर टुगेदर पण डिफरंट पोझिशन असं आहे. ओके सर. कारण नवमाशातल्या युत्या आपल्याला तपासायला हव्यात, कारण का की ते कुठून आल्यात आणि ते एकत्र झाले म्हणजे ते एकत्र नाही, पण त्यांची फळे जी आहेत ही तुम्हाला त्या पर्टिक्युलर झोडियाकमधूनच मिळणार. मग आपण मूळ कुंडलीला जेव्हा बघतो तर तो मकरेचा केतू पण नवमांशी सिंह आहे, तर तो धनिष्ठा नक्षत्रात आहे आणि इथे सिंहचा मंगळ हा अनुराधा नक्षत्राच्या पहिल्या चरणातला आहे. कळलं ना सर. असं आहे. मग तशी युती जी आहे ती राहूची सुद्धा सिंहनवमाशात होऊ शकते, जर समजा तो तिथे, कारण का कर्क राशीमध्ये सिंहनवमाश आहे, जलराशीमध्ये सिंहनवमाश येतो, पृथ्वी तत्वामध्ये सिंहनवमाश येतो. मग सिंहनवमाश कुठल्या तत्वात येत नाही? कन्या राशीला पहिला नवमाश मकर आहे, नाही का? हो सर. तूळ राशीला शिवनवमाश येत नाही, मिथुन राशीला शिवनवमाश येत नाही, कुंभ राशीला शिवनवमाश येत नाही. म्हणून कुठल्या राशींना शिवनवमाश येत नाही तर वायू तत्वाच्या ज्या राशी आहेत, तुळेचा आरंभ तुळ म्हणजे मागे गेला ना तो नवमांश, नाही का? तो चित्रामध्ये गेला, तिथे राशीचं डिव्हिजन होतं. इक्वेटरची जवळची रास आहे ती. बोला आणखी काय? कोणाला विचार सुचतायत त्यांनी आपलं विचार मांडावे. तर हा बोला. इथे माला योग झालेला आहे. हा सूर्य द्वेष लग्नेश धनात असं गेलेलं आहे. त्याचं पण प्रेडिक्शन मिळू शकेल ना? आहे ना. आता राहू आहे, शुक्र आहे, बुध आहे, मंगळ आहे, पण सहसा मालायोगामध्ये राहूला आपण धरत नाही, कारण 5 ग्रह जर सगळा लागोपाठ असते तर राहू नसता तर तो मालायोग हा निश्चितच तिथे उपयोगात आला असता. पण त्याच्यापेक्षाही भरपूर योग चिवाटणे मॅडमने सांगितले. हा कळलं? बरं, आता 9 वाजायला आलेले आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे कोणाला आणखी? हरकत काही नाही, बोला. एवढ्या ग्रहांची त्याच्यावर चांगली दृष्टी आहे. आवाज तुमचा मॅडम कट होता, बोला ना. नाही, यांच्या पत्नीबद्दल काय माहितीये? म्हणजे चांगला सुखी संसार आहे, आणखी काय बोलू शकत नाही. आता संसार कसा आहे माहिती आहे मॅडम, की आपल्या मनावरती आणि विचारांवरती संसार आहे. कारण का की दरवेळेला संसारामध्ये विघ्न येतीलच. तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सप्तमात गुरुची रास आहे, त्याचा अधिपती शनियुक्तपणे आहे, म्हणजे दूर राहणं पत्नीपासून. रवियुक्त आहे, तो चांगल्या प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती असणं. चंद्र आहे, मनमिळावू आहे. म्हणजे सप्तमेश कोणासोबत आहे तर चंद्रासोबत आहे. चंद्र हा पत्नीचा कारक आहे, शुक्र हा पत्नीच्या सुखाचा कारक आहे. पत्नी आणि पत्नीचं सुख याच्यामध्ये तफावत आहे.
अधिक तो गुरुसोबत आहे म्हणजे विचारवंत आहे, रवीसोबत आहे निश्चितच अभिमानी आहे, का नसावा? जर जोडीदार एवढ्या उच्च पदावरती असेल, एक तर मला आश्चर्य वाटतं कधी कधी या IAS IPS किंवा IRSच्या किंवा सरकारी याच्यामध्ये ज्यांची लग्न होतात त्या मुली किती भाग्यवान असतील बघा तुम्ही. आता तर मुली पण IAS व्हायला लागल्या, त्यांचे पती किती भाग्यवान असतील नाही का? म्हणजे आपली पत्नी IAS आहे, कधी कधी नवरा बायको दोघंही IAS आहेत, म्हणजे हा सुद्धा एक विचार करण्यासारखा भाग आहे. ते कशामुळे घडलं असेल? हा सत्पाळकर मॅडम बोला. हॅलो. हा बोला ना. तेच सर, म्हणजे तेच माझ्या मनात तेच आलेलं की जसं यांना याचे चांगले परिणाम सगळ्या ग्रहांचे आलेले आहेत, तशी सप्तम स्थानावर रवी म्हणजे सगळ्यांचीच दृष्टी जी आहे त्याचे बरोबर. काय परिणाम झाले असतील ते. तर Yes, सूर्य मला वाटतं भावारंभी पण आहे ना लग्नात, म्हणजे हो ह्या व्यक्तीची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंगच असणार त्यांची. नक्की. आता आपला जे काही आपलं हे आहे ना, तर त्याच्यामध्ये वैवाहिक जीवन याच्यावरती मला वाटतं 10 कार्यशाळा आहेत मॅरिड लाईफ. येस, तुम्ही खाली खाली गेलात नंतर फार पूर्वी आम्ही वैवाहिक जीवनाची कार्यशाळा घेतल्या होत्या. 10 रेकॉर्डिंग आहेत हो, आणि चेक भिन्न करते मी. भिन्न 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 लग्नाच्या त्या रेकॉर्डिंग आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत. असं आहे. वैवाहिक जीवन हा एक स्पेशल सब्जेक्ट घेतोच आम्ही. आता बघूया दुसरे सब्जेक्ट चालू करायचे आहेत. Anyway, आणखी कोण काय देणार आहे अभिप्राय का समारोप करायचा आहे? चव्हाण मॅडम तुम्ही अभिप्राय द्या, मग समारोप करू. तर फक्त 1 मिनिट बोलते. आता बोला. जे आपण म्हणालात ना की यांच्याशी लग्न करणाऱ्या म्हणजे स्त्रिया पण किती भाग्यवान असल्या पाहिजेत. आता नक्की. तुम्ही म्हणता तसं की मुली पण IAS होतात, पण हो. मी अगदी जवळून अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की IAS किंवा MPSC UPSC नी गॅझेटेड झालेले ऑफिसर म्हणजे येस. अगदी सेक्रेटरी पदाला पोचलेले, हो हो हो. खरोखर त्यांच्या पत्नी अत्यंत भाग्यवान असतात. नक्की आहे. हम्म. नक्की. हे मी बघितलंय जवळून, म्हणून आता तुमच्याशी मी सहमत आहे हे सांगायला फोन म्हणजे बोलले मध्ये. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे. ओके. तर आता चव्हाण मॅडम आहात का तुम्ही? हो, आहे. मग बोला, अभिप्राय द्या, नम आता समारोप करायचा आहे. हो सर. नमस्कार सर आणि सर्वांनाही नमस्कार. खूप छान झाली कुंडली आणि सगळ्यांनी पण छान सांगितलं. त्याच्यामुळे कुंडली पण चांगलीच होती. हुशार, बुद्धिमान. कन्या राशीमध्ये जी काही 3 नक्षत्र येतात ती सगळी तिन्ही नक्षत्र वायू तत्वाची आहेत. त्याच्यामुळे बुद्धिमान ही कन्या राशीमध्ये अफाट बुद्धिमत्ता असते, कुठलाही ग्रह पडू दे. त्याच्यामुळे लग्नी जे ग्रह जे आले आहेत ते सिद्धी कार्य क्षेत्रासाठी, लग्नातले जे ग्रह असतात ते कार्यक्षेत्रासाठी पाहावे. बाकी कुंडली सगळीच छान होती आणि सरांनी पण छान सांगितलं, सगळ्यांनीच छान सांगितलं. त्याच्यामुळे खूप छान विषय झाला आणि नवीन नवीन कुंडल्या तुम्ही घेऊन येता त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू सर. धन्यवाद. मॅडम, दशांश कुंडली जी आहे तिथे धनु लग्नाची आहे आणि लग्नी सूर्य आहे बघा, दशमांश कुंडली. हा, इथे सूर्य पण लावली सर. हा, हे ही बघा. पण सूर्य भावारंभी आहे आणि सूर्योदयाचा जन्म आहे, भावारंभीत सूर्य आहे. तर ही दशमांश कुंडली आहे. ही आपल्या कार्यसिद्धतेसाठी पाहिली जाते, आपलं वर्किंग. येस. तर इथे धनु लग्न आलंय. धनु लग्न हे जे आहे हे आर्थिक धोरणाचं आहे, आर्थिक शाखेतलं आहे आणि लग्नी आलेला ग्रह सूर्य आहे, म्हणजे तो निश्चितच अधिकार देणार. म्हणजे धनु हा जो आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा कारक राशी आहे.
महसूल आहे ना. आणि शिवाय भाग्येश लग्नी आलाय ना. आणि भाग्यामध्ये चंद्र आणि मंगळाची युती आहे सिंह राशीला. नवमांश कुंडली लावू शकता कुबल मॅडम? लावतो. लावलीये. नवमांश ते रवी आलाय हो, तेच लग्नामध्ये. तर, लग्न रवी झालाय. म्हणजे लग्न स्ट्रॉंगच आहे यांचं. तो भावारंभी आहे म्हणून लग्नात हो. नवमांशात पण आला. करेक्ट. अशा तऱ्हेची कुंडली आहे. आता तुम्ही तुमच्या जातकाला जेव्हा तुमच्याकडे विचारायला येईल, दुःखी लोक येतात, प्रसंगात असणारे लोक येतात, त्यांना निश्चितच तुम्हाला तुमच्यापासून आशा असते, तर त्याला मिसगाईड करू नका. चांगला सल्ला द्या. तुमचे पैसे असतील ते अवश्य घ्या, पण पॉईंट टू पॉईंट त्याच्यासमोर कुंडलीचं एक्सप्लेनेशन करा. जातकाला कधी आवडतं तर त्याच्यासमोर कुंडलीचं विश्लेषण व्यवस्थित केल्यानंतर जातक हा निश्चितच समाधानी होतो. तर पूर्व दिशा खूप स्ट्रॉंग झाली ना पत्रिकेमध्ये, येस. आणि तुम्ही सांगितलेली सगळी गणित कन्या राशीला अगदी तंतोतंत परफेक्ट जुळतात. अगदी मनापासून सांगितलेलं गणित सुद्धा. येस येस. आणि इथे तर कन्या लग्न आणि कन्याच राशी आहे, त्याच्यामुळे ते अगदी परफेक्ट बसतं सर. कन्या राशीचं एक तुम्हाला मी गुणधर्म सांगतो. आता माझ्या घरामध्ये 3 मेंबर आहेत अच्छा. कन्या राशीचे. तर त्या याच्यामध्ये त्यांचं विशेष आहे की त्यांना जो पुरस्कार हेतू ते साध्य करून घेतात. त्यावेळेला कसं वागावं हे त्यांना बरोबर ज्ञात असतं. हो, कळलं का? म्हणजे प्रत्येक गोष्टीत हिशोब असतो. हा, म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी गोष्टी. प्रत्येक गोष्टीला कुठल्या तऱ्हेने एरवी कसे असतील, पण जेव्हा गरज असेल तेव्हा फायदा असेल. कन्या राशी फायद्याची राशी आहे. बुध आहे ना शेवटी, व्यापारी आहे. येस सर. असं आहे. आणि मग त्यावेळेला न हसणारी व्यक्तीसुद्धा हसून आपलं कार्य पूर्णपणे निभावून घेते. असं आहे. बरोबर. तर हा, बोला. हे कन्या राशीचं वैशिष्ट्य अगदी 100% बरोबर सांगितलं की एरवी न बोलणारा माणूस सुद्धा आपलं इप्सित साधायचं असेल तेव्हा अगदी चपखल भाषेमध्ये हवं तितकंच बोलेल. आपलं काम झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत होईल. हे आणि फायद्याचं असेल तेवढं साध्य करून घेईल. अगदी शेवटी जाता जाता कन्या राशीचं आणि कन्या लग्नाचं वर्णन बरोबर सांगितलं तुम्ही. थँक्यू सर. नाही, ह्या सगळ्या राशींचे गुणधर्म आपल्याला पहिल्यांदा शिकले पाहिजेत. म्हणून मी तारे सरांना सांगितलं की या 12 इमारती आहेत, त्यात रहिवासी कोण आहेत ते बघा. त्याच्यावरून ठरवायचं आहे. आणि कोण कोणाला पाहतंय, त्या इमारतीतून कोणावरती कोणाची दृष्टी आहे, ती चांगली आहे का वाईट आहे, असा पण भाग आहे. दृष्टीला महत्त्व आहे, नो डाऊट. एखाद्याच्या बिल्डिंग इमारतीमधून देवघर दिसत असेल तर गुरुची दृष्टी आहे असं समजावं. स्पिरिच्युअल लाईफचा जो हे आहे तो गुरु आहे. पण एखाद्याच्या घरातून शुक्र दिसत असेल तर असं आहे ना, हा पण भाग आहे. कळलं? त्या सगळ्या लॉजिक आहे. शेवटी हे तर्कशास्त्र आहे. त्या तर्कशास्त्राच्या आधारितच तुम्हाला त्या जातकाचं वर्णन करता आलं पाहिजे, त्याचा फलादेश देता आलं पाहिजे, त्याचं भाग्य निवारण करता आलं पाहिजे. मग ते मंत्रशास्त्र असो का रत्नशास्त्र असो, वाटेल जे असेल ते निवारण करण्यासाठी म्हणून भरपूर काही गोष्टी आपल्याकडे वैज्ञानिक गोष्टी उपलब्ध आहेत. उद्या शास्त्रीचा क्लास आहे, तर सर्वांना आमंत्रण आहे, सगळ्यांनी यावं. धन्यवाद. आता समारोप करा कुबल मॅडम. होय सर, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर सगळ्यांनी सगळं सांगितलंय सर. मे बी माझं चुकत असेल तर आधीच मी सॉरी म्हणते, पण मी थोडंसं डेअरिंग याचं करते
की हा प्लुटो, हर्षल आणि नेपच्यून एवढी आपण पत्रिका वाचली तर त्याच्याबद्दल मला काय वाटतं पटकन एकेका ह्याच्यात मी सांगते. तर आता हा चंद्र, सूर्य, शनी, गुरु हे तर सगळ्यांनी सांगितलंच आहे. पण इथे हा प्लुटो वर्गोत्तमी झालाय. हा, तर म्हणजे समजा आपण त्याचा फारसा जरी विचार नाही करत, पण प्लुटो आपण कसं खूप असं प्रकरणाच्या मुळाशी जाणं असं म्हणजे एक त्याची काय म्हणायचं क्वालिटी घेतली तर. आणि तुम्ही आपण सांगतोय ना की हे जातक IRS मध्ये म्हणजे टॅक्सेशन, कस्टम म्हणजे बरेच गोष्टी त्यांच्याकडे येतात. तर त्यां म्हणजे एखाद्याने कर हे केला म्हणजे काय म्हणायचं दिला नाही म्हणायचं, किंवा कुठलं पण त्या टॅक्सेशनचं जे प्रकरण असेल तर त्याच्या मुळाशी जाण्यासाठी हा प्लुटो या जातकाला म्हणजे उपयोगी पडतोय. आणि इथे बुध हर्षल युती ही तर आपण म्हणजे असं कसं हर्षल म्हणजे असं खूप काय म्हणायचं हुशार पण असं आणि त्याच्याबरोबर बुध, तर म्हणजे हे हिशोब आणि टॅक्सेशन साठी पण इथे ह्या दोघांची युती पण छान असं झाली असं मला वाटतंय. आणि त्यांचं ते बोलणं पण त्यामुळे कसं थोडं डिप्लोमॅटिक पण बोलायला लागतं ना, तर ते म्हणजे त्याच्यासाठी किंवा कधी कधी थोडं स्पष्ट पण बोलावं लागतं. आणि मग इथे हा मंगळ नेपच्यून जो म्हणजे वृश्चिकेचा आहे, तो वृश्चिक रास कसं आपण एकदम डेप्थला जाऊन असं हे करणारी ना. मग इथे पराक्रम तर बघतोच आपण, पण कम्युनिकेशन किंवा रायटिंग ह्या लोकांना रिपोर्ट पण लिहावे लागतात ना, रिपोर्ट रायटिंग. हो तर हो, त्याच्यासाठी सगळ्या ठिकाणी. तर त्याच्यासाठी हा मंगळ नेपच्यून इंट्युशन साठी म्हणजे तो पण आपण असं खोल डेप्थला जाऊन असं म्हणतो ना, तर तिथे म्हणजे मला असं वाटलं बरं का की हा खूप प्रभावी ठरतोय. आणि ती शनीची दृष्टी आपण म्हणालात ना, तर मंगळ कसा थोडासा ऍक्च्युअल त्याचं नेचर अग्रेसिव्ह आहेच ना, ते आपल्याला नाकारता नाही येणार. आणि जर इथे मे बी शनीची दृष्टी नसती तर ह्या मंगळाकडनं काही चुका पण झाल्या असता ना, म्हणजे अति अग्रेसिव्हपणा केल्यानंतर माणूस चुकतोच ना. तर ह्या शनीच्या दृष्टीमुळं म्हणजे त्या शनीनी म्हणजे शनी कसं आपण म्हणजे कडक शिस्त असं म्हणतो ना, आणि म्हणजे त्या मंगळाला कंट्रोल केल्यामुळं इथे, आणि तो मंगळ तर नृपांशात आहे नो डाऊट, त्यांनी ते फळ बाकीचे चांगले दिले, पण ह्या शनीच्या दृष्टीचा इथे या मंगळाला म्हणजे मला असं वाटतं की तो चांगलाच उपयोग झालेला आहे. म्हणजे तो शनीने कंट्रोल केल्यामुळं ह्या मंगळाचं अजून काम जे चांगलं आपल्याला हवंय ते मिळालं. म्हणजे बस एवढंच मला सांगायचं होतं. बाकी तर सगळ्यांनी सगळं सांगितलंच आहे. सूर्य तो धन्यवाद. आत्मकारक आहे, बुध अमात्यकारक आहे, कर्म बिंदू चतुर्थ आणि पंचम स्थानात आलाय. सगळेजण क्लासला आल्या त्याबद्दल हा, धन्यवाद. अतिशय आणि छान असे क्लास येत झाला. राहा. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे, मॅडम तुमचे पण. थँक्यू सर, थँक्यू ऑल. थँक्यू. मी तुमच्या थँक्यू परवानगीने सर, मिटिंग खूप छान झाला क्लास सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच थँक्यू. सर.